ज्ञानाञ्जनाशलाकया ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। एकदम उत्साहामध्ये आहात तुम्ही? प्रश्न आहे माझा, उत्साह नाही दिसत, अजून जोरात आहे ना? अजून 2 तास आपल्याला ऐकायचं आता। तर आज आपण अतिशय सुंदर विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेचा विषय आहे चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात। तर ज्या जगामध्ये आज म्हणजे सध्या आपण वावरत आहोत त्या जगाचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे। कोणत्या जगामध्ये आपण वावरत आहोत? भौतिक जगामध्ये, मटेरियल वर्ल्ड। तर स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये केवळ 2 शब्दांमध्ये या भौतिक जगाचं वर्णन करतायत। दुःखालयम अशाश्वतम। दुःखालयम, आलयम या शब्दाचा अर्थ आहे घर। दुःखालय म्हणजे काय? हे जग काय आहे? दुःखांचं घर आहे। जसं आपण म्हणतो हिमालय, हिम म्हणजे काय? बर्फ। हिमालय म्हणजे बर्फाचं घर, जिथे फक्त काय आढळतो? बर्फच आढळतो। रुग्णालय, रुग्णालय म्हणजे कोणाचं घर? रुग्णांचं घर, जिथे कोण आढळतात? फक्त रुग्णच। आणि काही डॉक्टर पण असतात त्यांना बरं करण्यासाठी। भोजनालय सगळ्यांना आवडतं ना? तिथे भरपूर काय असतं? व्हरायटी भोजन असतं। पुस्तकालय, पुस्तकांचं भांडार, खचाखच तिथे पुस्तकं भरलेले असतात, बरोबर आहे? त्याचप्रमाणे या भौतिक जगाचं वर्णन काय करतायत कृष्ण? दुःखालयम। हे भौतिक जग आहे हे दुःखांनी भरलेलं आहे। आणि दुसरं वाक्य कोणतं आहे? अशाश्वतम। दिस वर्ल्ड इज फुल ऑफ अनसर्टनिटी। अनिश्चितता आहे या जगात, बरोबर आहे? काय पाहिजे? अशाश्वतम म्हणजे या जगामध्ये कोणतीही शाश्वती देऊ शकत नाही आपण। कोणत्याही क्षणी गचका येऊ शकतो। गचका म्हणजे माहितीच आहे, कोल्हापुरी शब्द, हार्ट अटॅकला गचका। कोणत्याही क्षणी आपल्या जीवनात दुर्दैवी घटना घडू शकते। अनिश्चित आहे। दुःखालयम अशाश्वतम। या जगातल्या प्रत्येक वस्तू, आत्मा आणि परमात्मा या दोघांना जर सोडलं तर प्रत्येक गोष्ट काय आहे? अशाश्वत आहे, कायमस्वरूपी नाही आहे। तर कोणी म्हणेल की ठीक आहे, या जगात थोडीफार दुःख आहे ते आम्हाला मान्य आहे, पण हे जग दुःखानेच भरलेलं आहे, हे कसं काय मान्य करायचं? तर यासाठी मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे। एक मनुष्य जंगलामधून प्रवास करत असतो आणि त्याच्या मागे वाघ लागतो आणि वाघाच्या भीतीनं हा मनुष्य वेगानं धावू लागतो। सगळे वर्ल्ड रेकॉर्ड्स काय होतात? मागे टाकतो तो। वाघ मागे लागलाय। आणि समोर एक विहीर असते जी त्याला दिसत नाही आणि तो विहिरीमध्ये पडतो। आणि विहिरीमध्ये पडत असताना त्याला काहीतरी दिसतं आणि तो पकडण्याचा काय करतो? प्रयत्न करतो। तो त्याच्या हातामध्ये एक झाडाची फांदी लागते। त्या विहिरीच्या मध्यभागी एक झाड असतं आणि त्याच्या फांदीला घट्ट पकडून हा मनुष्य विहिरीच्या मध्यभागी लोंबकळू लागतो। बघा या माणसाची स्थिती किती भयानक आहे। आणि तो अतिशय घाबरलेल्या स्थितीमध्ये विचार करतो की वर पाहूया वाघ आहे की निघून गेला।
आणि वर पाहिल्या पाहिल्या त्याच्या हृदयात धस्स होतं. वाघ जो आहे वर वाटच पाहत असतो, केव्हा एकदा हा वर येईल आणि मी याला खाऊन टाकेन. बघा या माणसाची स्थिती किती भयानक आहे. हा मनुष्य विहिरीच्या मध्यभागी लोंबकळत आहे, वरती कोण आहे? वाघ. आणि अतिशय घाबरलेल्या स्थितीमध्ये तो विचार करतो की अरे खाली तरी पाहूया विहिरीत पाणी आहे की नाही. चुकून हात निसटून पडलो तर पाण्यात. आणि खाली जेव्हा तो पाहतो आणि जे काही त्याला दृश्य दिसतं ते दृश्य पाहून त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. कारण विहिरीमध्ये भरपूर पाणी असतं, पण त्या पाण्यावर एक अजगर बसलेला असतो आणि त्या अजगराला वास आलेला असतो की माझं भक्ष्य विहिरीच्या मध्यभागी लोंबकळत आहे. आणि त्यानं आपला जबडा फासकलेला असतो आणि फुटकार सोडत असतो. वाटच पाहत असतो की केव्हा हे भक्ष्य माझ्या घशामध्ये पडेल आणि मी त्याला गिळंकृत करेन. बघा या माणसाची स्थिती किती भयानक आहे. हा मनुष्य विहिरीच्या मध्यभागी लोंबकळत आहे, वरती कोण आहे? वाघ. खाली कोण आहे? अजगर. ज्या फांदीला त्यानं घट्ट पकडलेलं असतं ती फांदी हालायला लागते. कुरकुर कुरकुर असा आवाज यायला लागतो. तो म्हणतो हे आणि काय भानगड आहे. आवाजाच्या दिशेनं पाहतो आणि जे काही पाहतो ते पाहून तो आणखी घाबरून जातो. त्याचे हात पाय लटालटा कापायला लागतात. कारण ज्या फांदीला त्यानं घट्ट पकडलेलं असतं त्याच फांदीवर 2 उंदीर बसलेले असतात, एक काळा आणि एक पांढरा. आणि नेमकी तीच फांदी ते कुरतडत असतात. कुरकुर कुरकुर. बापरे किती भयानक स्थिती आहे. एक तर मनुष्य विहिरीच्या मध्यभागी लोंबकळत आहे, वरती कोण आहे? वाघ. खाली कोण आहे? अजगर. ज्या फांदीला घट्ट पकडलंय ती फांदी कोण कुरतडत आहेत? 2 उंदीर, एक काळा आणि एक पांढरा. आणि काय होतं, इतक्या वेगानं तो झाडावर आदळतो की त्यामुळे त्या झाडावर असलेलं मधमाशांचं पोळं फुटतं आणि त्या चवताळलेल्या मधमाशा त्याच्या संपूर्ण शरीरभर चावायला काय करतात? सुरू करतात. मेलो मेलो वेदनेनं तो ओरडत असतो. मध्येच एखादी माशी त्यांनी चावते आणि उडून जाते. बघा या माणसाची स्थिती किती भयानक आहे. एकतर मनुष्य विहिरीच्या मध्यभागी लोंबकळत आहे, वरती कोण आहे? वाघ. खाली कोण आहे? अजगर. ज्या फांदीला घट्ट पकडलेला आहे ती फांदी 2 उंदीर कुरतडत आहेत, एक काळा आणि एक पांढरा. आणि त्याशिवाय मधमाशा कडकडून चावतायत. ही सुखदायक स्थिती आहे की दुःखदायक स्थिती आहे? तुम्ही सांगा. दुःखदायक स्थिती आहे. पण फुटलेल्या मधाच्या पोळ्यातून एक मधाचा थेंब चुकून त्याच्या तोंडात पडतो. तो म्हणतो की वाह मध किती गोड आहे. आणि आणखी करून वाट पाहतो की दुसरा थेंब केव्हा मिळणार. आणि थोड्या वेळानं आणखी एक मधाचा थेंब त्या तोंडात पडतो. मध अतिशय गोड आहे. आणखी एक थेंब मधाचा, आणखी एक थेंब मधाचा. चाखण्यामध्ये इतका तो मग्न होऊन जातो, इतका मग्न होऊन जातो की तो विसरूनच जातो की वरती कोण आहे? वाघ आहे. खाली कोण आहे? अजगर आहे. ज्या फांदीला घट्ट पकडलेला आहे ती फांदी 2 उंदीर कुरतडत आहेत, एक पांढरा आणि एक काळा. आणि त्याशिवाय आधेमध्ये मधमाशा कडकडून चावतायत. आणि हा व्यक्ती काय विचार करताय? मध किती गोड आहे, मी किती सुखी आहे. तर ही स्थिती खरोखर सुखदायक आहे की दुःखदायक आहे? त्याला मधाचे थेंब मिळत आहेत. तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे? ही स्थिती भयानक आहे की नाही? तर ही कथा त्या माणसाची नसून ही कथा आपल्या सर्वांची आहे. आपण देखील आनंदमय शाश्वत भगवतधाम सोडून अंधकारमय अंधकूप ज्याला म्हटलेलं आहे, भौतिक जगात येऊन पडलेले आहोत. हे भौतिक जगत अंधकारमय. तुम्हाला मान्य आहे हे भौतिक जग अंधकारमय का आहे? कारण या जगामध्ये प्रकाशासाठी कुणाची आवश्यकता आहे? सूर्याची, चंद्राची,
अग्नी, इलेक्ट्रिसिटी या जर गोष्टी नसतील तर हे जग काय आहे? अंधारानंच भरलेलं आहे. म्हणून या अंधकारमय जगात भगवंतांनी काय केलंय? काही सिस्टीम्स ठेवले जेणेकरून तुम्हाला काय मिळेल? आधीमध्ये प्रकाश मिळेल. पण ऍक्च्युली स्वभावता हे ब्रह्मांड काय आहे? अंधकारमय आहे. त्या विहिरीप्रमाणेच वरती जो वाघ आहे तो वाघ म्हणजे कोण आहे? मृत्यूची टांगती तलवार. टक 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 कोणत्याही क्षणी खच करून आपल्या डोक्यात पडू शकते की नाही? निश्चित. खाली जो अजगर आहे त्याला शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे काळ सर्प. आणि हा काळ सर्प आपली वाटच बघत आहे. केव्हाही हा काळ सर्प आपल्याला घशात घालू शकतो, होय की नाही? आतापर्यंत काळ सर्पानं आपल्याला कुठेपर्यंत घशात घातले आपल्याला माहीत. समजा माझं वय आता 34 वर्ष आहे आणि मी समजा 68 वर्ष जगणार असेल माझ्या कर्मानुसार, तर काळ सर्प कुठेपर्यंत आलाय? निम्म्या भागापर्यंत त्यानं हात घातलाय मला ऑलरेडी. पण माझ्या कर्मानुसार जर माझा उद्या मृत्यू होणार असेल तर काळ सर्प कुठे पोहोचलाय? इथे. उद्या फक्त थोडासा उरलेला भाग काय करणार आहे? तो पूर्णपणे आपल्याला घशात घेणार आहे. कोणत्याही क्षणी हा काळ सर्प आपल्यावर झडप घालू शकतो. बरोबर आहे? ज्या फांदीला घट्ट पकडलेला आहे त्या माणसानं, त्या फांदीला आणि तो घट्ट धरून लोंबकत आहे, त्याला म्हटलेलं आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी या जगात आपल्याला काय करावं लागतो? संघर्ष करावा लागतो की नाही? आपलं शरीर आपोआप आपण टिकवू शकतो का? नाही. हे शरीर टिकवण्यासाठी आपल्याला जगात संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. बरोबर आहे? 10-12 तास कष्ट करायला लागतात, इच्छा असू दे किंवा नसू दे. आणि इतका संघर्ष करून देखील आपल्या जीवनाची फांदी कुरतडली जात आहे. कुणाद्वारे? 2 उंदीर, काळा आणि पांढरा. हे दोघे कोण असतील? दिवस आणि रात्र. व्हेरी गुड. काळा उंदीर म्हणजे रात्र, पांढरा उंदीर म्हणजे दिवस. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र जशी उलटून जात आहे, आपल्या जीवनाची फांदी कुरतडली जात आहे. बरोबर आहे? प्रत्येक सूर्यास्त आणि सूर्योदयाबरोबर आपण मृत्यूच्या जवळ येत आहोत. बरोबर आहे? आपण हॅपी बर्थडे साजरा करतो कारण 1 वर्ष काय झालं, आपण मृत्यूच्या जवळ आलेले आहोत. ऍक्च्युली हॅपी बर्थडे भगवंताचाच साजरा झाला पाहिजे. आणि त्यांना कधी जन्म नाही, कधी त्यांचा मृत्यू नाही. पण तरी खरी जयंती कोणाची असते? भगवंताची. नरसिंह जयंती, कृष्ण जयंती. ते मृत्यूच्या पलीकडे आहेत. तर हे 2 उंदीर, काळा आणि पांढरा उंदीर, दिवस रात्र आपलं आयुष्य खात आहेत ऍक्च्युली. आणि जीवनाची फांदी तुटणारच आहे. कितीही तुम्ही प्रयत्न केला ना, एके दिवशी फांदी तुटणार आहे आणि आपण काळ सर्पाच्या घशात पडणारच आहोत. आणि या मधमाशा ज्या आपल्याला कडकडून चावतायत त्या कोण आहेत? कोणी सांगू शकेल? त्याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे त्रिविध ताप. त्रिविध ताप म्हणजे या जगात प्रत्येक जीवाला दुर्गा माता 3 प्रकारची दुःख प्रदान करते. तुम्ही चित्र पाहिलं असेल की दुर्गा मातेच्या हातात काय? त्रिशूल आहे. आणि त्रिशूलाला किती टोकं आहेत? 3 टोकं आहेत. आणि ही 3 टोकं त्रिशूलाची जी आहेत ती कशाचं प्रतीक आहेत? त्रिविध प्रकारचे ताप. ताप म्हणजे दुःख. या जगातील प्रत्येक जीवाला दुर्गा काय करते? 3 प्रकारची दुःख प्रदान करते. आणि ही 3 दुःख कोणती आहेत? त्याचं शास्त्रामध्ये वर्णन आहे. 3 प्रकारचे दुःख पुढील प्रमाणे आहेत. पहिला प्रकार आहे आध्यात्मिक दुःख. कोणता प्रकार सांगितला मी? आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीर आणि मनामुळे प्राप्त होणारी दुःख जे आहेत त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. समजली व्याख्या? आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? शरीर आणि मनामुळे प्राप्त होणारी दुःख. आणि पहिल्या दिवशी आपण शरीराची 4 दुःख पाहिली. कोणती 4 दुःख? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ही फक्त शरीराची दुःख आहेत. पण मनाची अनेक दुःख आहेत.
तुम्ही एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जा किंवा सायकोलॉजिस्टकडे. आज तर मनोरुग्णांचं प्रमाण काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. स्ट्रेस, मानसिक ताण जो आहे हे शारीरिक दुःख नसून कोणतं दुःख आहे, मानसिक दुःख आहे. भयाचा अनुभव हा सुखदायक असतो की दुःखदायक असतो? काल मस्त भीती वाटत होती मला. नाही ना, भय म्हणजे भयच असतं, ते भयानकच असतं, होय की नाही? एक पती पत्नीला फोन करून सांगतो की आज मी उशिरा घरी येणार आहे, 10 वाजता, माझी वाट बघू नकोस. पत्नीच्या मनाला खात्री पडते की नवरा उशिरा येणार आहे. मग टीव्ही बघत बसलेली असते, दुसरं काय करू शकतात तो खाली, टीव्हीच बघतात फक्त. आणि 10 वाजून जातात, 11 वाजतात, 11:30 वाजतात, अजूनही पती आलेला नाहीये. मग तिच्या हृदयात एक भावना प्रकट व्हायला काय होते, सुरू होते. आणि ती भावना म्हणजे काय, भय. तिला भीती वाटायला लागते की काय झालं. ती सगळीकडे फोन लावून बघते, कुठेही पती आढळत नाही. रात्रीचे 2 वाजतात. तो हृदयातला जो अनुभव आहे तो आणखी काय बनतो, तीव्र बनतो. म्हणजे काय होतं, भय आणखी वाढतं आणि मनात वाईट विचारायला लागतात. हा बाबा कुठं रस्त्यावर पडला तर नसेल, कुठं अपघात वगैरे झाला नसेल, काय काय वाईट विचार. जसे विचार वाढतात भय काय होतं, वाढत. जोपर्यंत पती समोर दिसत नाही तोपर्यंत जी अवस्था आहे ती अतिशय भयानक असते की नाही? मग भयाचा अनुभव काय, दुःखदायक आहे, बरोबर आहे. काही लोक रात्री हॉरर शो पाहायला जातात. हॉरर शो म्हणजे माहिती आहे, भयानक चित्रपट. आणि घरी येतात आणि लाईट लावून झोपतात. त्यांना भीती असते की लाईट बंद केली ना काय होणार, ते येणार. और रात्रभर बाथरूमला जात नाहीत. का वाटते दार उघडलं म्हणजे असणारच तिथे ते. कुणी सांगितलं एवढं भयानक चित्रपट पाहायला? लोकांचं जीवन इतकं बेचव झालेलं आहे की भयानक चित्रपटामध्ये सुख घेण्याचा काय करतात लोक प्रयत्न, थोडं भय अनुभव करायचा आणि त्यात सुख मिळवण्याचा लोक काय करतात प्रयत्न. भयामध्ये सुख कसं काय असतं? तर भय हे मनाचं काय, दुःख आहे, शरीराचं दुःख नाही. श्रील प्रभुपाद सांगतात या जगातील सर्वात मोठं दुःख कुठलं असेल तर कोणतं आहे, भय, फिअर. जगातील सगळी दुःख एक केली, कॉन्सन्ट्रेटेड, आणि ते तुम्हाला इंजेक्शन जर दिलं तर त्याला भय म्हणू शकता तुम्ही. भय म्हणजे कंडेन्स मेजरी. सगळ्यात मोठं दुःख या जगात कुठलं आहे, भय. तुम्ही जर आपल्या जीवनाचा अभ्यास केला असेल तर आजपर्यंत मॅक्सिमम दुःख कशामुळे अनुभवलं आपण, हृदयामधील जी भय आहेत, इनसिक्युरिटीज, असुरक्षितता जी अनुभव करतो आपण, नात्यामध्ये असेल, आर्थिक स्तरावर असेल, पण मान सन्मानाच्या स्तरावर असेल, पण भय हे खूप मोठं दुःख आहे. बरोबर आहे. खूप कमी लोक असतात जे हृदयामध्ये निर्भय असतात. अशी अनेक मनाचे दुःख आहेत. क्रोध हे कुणाचं दुःख आहे, मनाचं दुःख आहे. क्रोध कुठे उत्पन्न होतो, मनामध्ये उत्पन्न होतो. क्रोधाचा अनुभव अतिशय काय असतो, भयानक असतो, दुःखदायक असतो, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी वाईट व्यवहार केला, आपल्या मनात काय येतो, क्रोध येतो. कधी कधी तर क्रोध इतका वाढतो की बदला घेण्याची इच्छा काय होते, हृदयामध्ये निर्माण होते. पण बदला घेण्याची इच्छा काय करते, आपल्या हृदयाला जाळून टाकते, बरोबर आहे. समजा तुम्ही हातात एक विस्तव घेतलेला आहे आणि वाट बघत आहात तुम्ही, तो आला ना, तो आला म्हणजे तोंडावर मारणार त्याच्यामुळे. पण तोपर्यंत काय होत आहे, तुमचा हात जळत चाललाय. ज्यावेळी मनात आपण क्रोध ठेवतो ना, बदला जेव्हा घेऊ तेव्हा घेऊ, पण तोपर्यंत क्रोधाग्नी आपल्या हृदयातील सगळ्यात चांगल्या गुणांना जाळून काय करतो, खाक करतो. म्हणजे ऑफकोर्स त्या भावनेतून बाहेर पडणं इतकं सोपं पण आपल्याला. आपल्याशी कोणी खरोखर वाईट वागणूक दिली असेल तर त्याला क्षमा करण्याची ताकद आपल्याला आहे का, व्हेरी डिफिकल्ट. क्रोधातून मुक्त होण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे क्षमा, ॲबिलिटी टू फॉरगिव्ह. क्षमा करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ना, तोच भगवंताची प्राप्ती करू शकतो. भीष्म देवांना जेव्हा प्रश्न विचारला युधिष्ठिर महाराजांनी,
हाऊ टू कॉन्कर अँगर, क्रोधावर कसा विजय प्राप्त करायचा, ते भीष्मदेवाने उत्तर दिलं, क्षमा. क्षमेद्वारे तुम्ही क्रोधावर काय करू शकता, विजय मिळवू शकता. पण ही भावना आता मला नाही वाटत, खूप कठीण आहे, व्हेरी डिफिकल्ट. आठवा तुम्ही, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्याला क्षमा करणं खूप कठीण आहे. पुन्हा पुन्हा राग उफाळून येतो आपल्या हृदयात, होय की नाही. दुःख आहे क्रोध म्हणजे. रागाच्या भरात एक चूक केली ना तर आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. मी कळंबा जेलमध्ये एकदा प्रवचन देत होतो आणि तिथे ऑडियन्स कोण होता पुढे, सगळे मर्डरर्स होते. खास मर्डरसाठी लेक्चर होतं. त्यांची किमान योग्यता काय होती, क्वालिफिकेशन, एक मर्डर केला. मग त्या सगळ्यांना मी प्रश्न विचारतो, का तुम्ही खून केला. सगळ्यांनी वेगवेगळी उत्तर दिली. जमिनीचं कारण होतं आणि वेगवेगळी कारणं होती. पण सर्व कारणांचा सारांश काय होता, रागाच्या भरात मारलं बघा त्याला. राग सहन झाला नाही. क्रोधाच्या भरात एक कृत्य केलं, पण आज 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ते भोगतायत. पत्नी मुलांपासून दूर आहेत. अतिशय दुःखामध्ये होते ते. एक झाड वाढवायला खूप कष्ट घ्यावे लागतात, बरोबर आहे. किती वर्ष, 10-15 वर्ष. ते झाड कापायचं असेल तर 5 मिनिटात, खूप झाली आता 5 मिनिटं. आता अत्याधुनिक यंत्र आलेले आहेत, काही सेकंदात झाड कापू शकतात. तसंच प्रेमाची नाती निर्माण करणं आणि टिकवून ठेवणं खूप मोठं आव्हान आहे. पण रागाच्या भरात एक तुम्ही वाक्य बोललात ना, एका वाक्यामुळे तुमचे 15 वर्षे संबंध गावू शकतात, तुरू शकतात. ही क्रोधाची शक्ती आहे. क्रोधामुळे आपल्या जीवनात अनेक दुःख निर्माण होतात. क्रोधाचा अनुभवच मुळी काय आहे, बर्निंग, दुःखदायक आहे. म्हणून त्याला क्रोधाग्नी म्हटलंय. अग्नी आहे तो. द्वेष हे देखील मनापासून उत्पन्न होणार काय आहे, दुःख आहे. मनाचा एक दुबळेपणा आहे तो. इतरांची प्रगती सहन न होणं हृदयाला, याला काय म्हणतात, द्वेष. शेजारच्या व्यक्तीनं खूप पॉश गाडी विकत घेतली तर आपल्याला कसं तरी व्हायला लागतं हृदयात. ते कसं तरी म्हणजे काय, द्वेष. आपल्याला आनंद झाला पाहिजे की अरे माझा शेजारी मित्र, त्याची इतकी प्रगती झालेली आहे, किती छान, होय की नाही. वी शुड बी हॅपी. आपल्याला आनंद होत नसेल हृदयात, कसं तरी होत असेल, तर ते कसं तरी म्हणजे द्वेष आहे. आणि ऑफकोर्स द्वेष इतक्या टोकाला जाऊ शकतो की तुम्हाला माहिती आहे की मर्डर्स होतात, त्यामध्ये युद्ध झालेले आहेत. महाभारतामध्ये आपण पाहतो की दुर्योधन, त्याच्या हृदयामध्ये इतका प्रामाणिक द्वेष होता, सिन्सिअर एन्व्ही. साधा द्वेष नव्हता. ही वॉज सिरियसली एन्व्हियस ऑफ पांडवाज. ते खरोखर अतिशय द्वेष करण्यामध्ये गंभीर होता तो. पण एका व्यक्तीच्या द्वेषामुळे लाखो लोकांचा काय झाला, शेवटी मृत्यू झाला. ही द्वेषाची काय आहे, ताकद आहे. लादेनं जे विमान घुसवलं द्वेषापोटी, एका दिवसात 20,000 लोक मरू शकतात. दिस इज पॉवर ऑफ एन्व्ही. ही द्वेषाची ताकद आहे. द्वेष खूप दुःखदायक असा अनुभव आहे हृदयातला, स्वतःसाठी पण आणि ज्यांचा तुम्ही द्वेष करता. तुम्हाला जर माहित असेल ना, हा माणूस माझा द्वेष करतो, तर त्याला बघितलं म्हणजे तुम्हाला ना तुमचा आनंदच गायब होतो जीवनातला, होय की नाही. त्याला टाळण्याची इच्छा असते आपल्याला. आणि द्वेषाच्या विरुद्ध प्रेम भावना आहे. सर्वांवर प्रेम करणं एक मोठं आव्हान आहे. काय आपल्या हृदयामध्ये द्वेष आहेच, उपजत अनेक जन्मापासून आपण काय केलाय, तो विकसित केलाय. मला ती स्थिती पाहिजे, त्याला का, मला का नाही, ही भावना म्हणजे द्वेष आहे. आणि द्वेषामुळे आपण हृदयापासून लोकांना ऍप्रिशिएट करू शकत नाही. ऍप्रिशिएट करण्यासाठी आपलं हृदय काय पाहिजे, द्वेषापासून मुक्त असलं पाहिजे. तर मनाची अशी अनेक दुःख आहेत. त्याशिवाय सिझोफ्रेनिया, लोकांना वेड लागणे, हा जो प्रकार आहे, हे पण असंतुलित मनामुळे अनेक मानसिक रोग काय होतात, निर्माण होतात. भयंकर स्थिती असते. तुम्ही पाहिलं असेल तर कुणाला मनोरुग्ण असतात, ते खूप भयानक डिप्रेशन आणि भयानक स्थिती असते. कायम हृदयामध्ये खिन्न अशी अवस्था असते त्यांची. मनामुळे, जर मनावर तुमचं नियंत्रण नसेल तर मन तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतं. कृष्ण गीतेत सांगतात, ज्या व्यक्तीनं मनावर नियंत्रण केलेलं आहे त्याच्यासाठी मन म्हणजे त्याचा मित्र आहे. आणि जो व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण करण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे त्याच्यासाठी त्याचं मन म्हणजे काय आहे, शत्रू आहे. मन आपल्या जीवनात उत्पाद निर्माण करू शकतं जर ते आपल्या कंट्रोलच्या काय गेलं, बाहेर गेलं तर. लोक छोट्याशा दुःखाला
सहन नाही करू शकत, तर मन त्यांचं इतकं उद्विग्न होतं की ते टोकाचा निर्णय घेऊ शकतात जीवनात. कोणता? सुसाईड, आत्महत्या. फक्त मन दुर्बल असल्यामुळे. तर ही सगळी जी दुःख आहेत, या सर्व दुःखांना कोणतं दुःख म्हणलेलं आहे? आध्यात्मिक दुःख. दुःखाचा दुसरा प्रकार आहे, त्याला म्हणतात आदी भौतिक दुःख. आदी भौतिक दुःख म्हणजे इतर जीवांमुळे प्राप्त होणारी दुःख. समजतंय? इतर जीवांमुळे प्राप्त होणारी दुःख जे आहे त्याला म्हणतात आदी दैविक दुःख, आदी भौतिक दुःख. उदाहरणार्थ डास. डास हा असा इरिटेटिंग जीव आहे, भयानक वैताग आणतो आपल्याला. बरोबर आहे? चिडून मारतात लोक त्याला फाटकन. ऍक्च्युली मारून नाही डासांना, असं ते पण पाप कृत्य आहे. जितकं शक्य आहे तितकं टाळलं पाहिजे डासांना ठार मारणं. त्यानंतर कधी कधी कुत्रा चावतो लोकांना, रॅबिस नावाचा रोग होतो, भयानक यातना होतात लोकांना, होय की नाही? सर्पदंशामुळे विषबाधा होते. इतर जीवांपासून म्हणजे फक्त पशु पक्षी नव्हे, पण मनुष्य देखील. कुणाला शेजाऱ्याकडून त्रास आहे, कुणाला शेजारी राष्ट्राकडून त्रास आहे. भारताला कोणाकडून त्रास आहे? पाकिस्तानपासून. हा कुठलं दुःख आहे? आधी भौतिक, इतर जीवांमुळे प्राप्त होणारी दुःख, होय की नाही? प्रतिस्पर्ध्याकडून होणारा त्रास जो आहे, कुणाला सासूकडून त्रास आहे, सासू सारख्या सूचना करणारी सासू, लॉंग फॉर्म सासूचा. आणि कुणाला सुनेकडून त्रास आहे, सूचना कधीच न ऐकणारी, सासूला उडवून देणारी, तिला सून म्हणतात. बरोबर आहे ना? तर कुणाला सासूकडून दुःख आहे, कुणाला सुनेकडून दुःख आहे, कुणाला जावयाकडून त्रास आहे, इव्हन कुणाला पतीकडून त्रास होतो, पतीकडून मानसिक छळ होतो पत्नीचा. एखाद्या साध्या भोळ्या पतीला पत्नीकडून त्रास होतो. ती नियंत्रणात नसते, गावभर फिरत असते शॉपिंग करत, नवऱ्याचा सगळा पैसा उडवते आणि आदर पण देत नाही, तर त्याला खूप त्रास होतो. कोणाला मुलांकडून त्रास आहे. असं काही विचित्र वागतात की आई वडिलांना पण दुःख भोगावं लागतं मुलांमुळे. काही मुलांना आई वडिलांमुळे, ते मॅच्युअर नसल्यामुळे आई वडिलांच्या पण चुका होतात, ज्याचा मानसिक परिणाम कोणावर होतो? मुलांवर होतो. इतर जीवांमुळे प्राप्त होणारी सर्व जी दुःख आहेत त्याला काय म्हणतात? आदी भौतिक दुःख. लक्षात घ्या की या जगात अजात शत्रू बनणं इतकं सोपं नाही. अजात शत्रू म्हणजे काय? ज्याचा कुणीही शत्रू जगात जन्मलेला नाही. एक तरी विशेष माणूस असणारच, त्याचा जन्म फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी झालेला आहे. लक्षात ठेवा. इथे बसला कुणीही व्यक्ती म्हणू शकत नाही की माझं कुणाशी वैर नाही आहे. तुमचं नसेल पण तुमच्या प्रती वैर ठेवणारे लोक निश्चित असणार. आणि अशा लोकांना सहन करणं, अशा लोकांचा सामना करणं ही दुःखदायक स्थिती आहे. वैकुंठामध्ये द्वेष नाही आहे. वैकुंठामध्ये सर्व जीव जे आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांच्यामध्ये फक्त काय असतं? एकमेकांमध्ये प्रेम असतं. पण या कुंठ जगामध्ये, दुःखमय जगामध्ये, जे त्रिगुणांमध्ये अडकलेले जीव आहेत ते एकमेकांचा द्वेष करतात. कोणाला ते मित्र समजतात, कोणाला ते शत्रू समजतात. हा आमचा पक्ष, हा त्यांचा पक्ष, अशा भावना या जगामध्ये आहेत. आदी भौतिक दुःख. तिसरं दुःख आहे आदी दैविक दुःख. आदी दैविक दुःख म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे प्राप्त होणारं दुःख. त्याला काय म्हणतात? आदी दैविक दुःख. उदाहरणार्थ कोणी सांगू शकेल नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय काय? साहेब या पुढे जागा येते, तिकडे तिकडे. आदी दैविक दुःख कोणी उदाहरण सांगू शकेल? भूकंप. भूकंप म्हणजे भूकंपामुळे निर्माण होणारे जे दुःख आहे त्याला म्हणतात आदी दैविक. भूकंप आल्यावर काय करू शकता आपण? काहीच नाही करू शकत. जरी तुम्ही कराटे ब्लॅक बेल्ट चॅम्पियन असाल, तर काय फ्लाइंग किक मारणार की पंच मारणार? धाड 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 आले डोक्यावर, गाडलाच जाणार 2 सेकंदात. आहे त्या स्थितीमध्ये पळत बाहेर सुटायचं. कुठे?
रस्त्यावर काय तरच चुकून वाचू शकता तुम्ही. भूकंपासमोर आपलं काही चालत नाही. आणि भूकंपाद्वारे काय भयानक हानी होते माहिती आहे. भुजमध्ये आपण पाहिलं 60-70 हजार लोक मेले. होलसेल मृत्यू. भूकंपामुळे एक मृत्यू होत नाही, हजारो लोक एकदम मरतात. भयानक दुःख आहे. बरोबर आहे. सुनामी लाटा आल्या. सुनामी लाटा म्हणजे कोणतं दुःख आहे? आधी दैविक. काही लोक पाहत होते, अरे किती सुंदर लाटा, असे फोटो काढत होते आणि त्यांना माहित नव्हते की काळ कशाच्या रूपात येत आहे? लाटांच्या रूपात. मृत्यू झाला त्यांचा भयानक. त्यानंतर अतिवृष्टी होणं हे देखील आदिदैविक काय आहे? दुःख आहे. दरवर्षी कोल्हापूर गेली 2 वर्षे बघतोय आपण. महापुरामुळे काय भयानक नुकसान झालंय. कित्येक लोकांचा मृत्यू झाला. गुरेढोरं वाहून जातात, दरड्या कोसळतात. हे आदिदैविक दुःख आहे. आणि कधी कधी दुष्काळ, काही ठिकाणी पाऊसच नाही, त्यामुळे निर्माण होणारं दुःख जे आहे समाजामध्ये, ते पण आदिदैविक दुःख आहे. आज आपण इतके मोठे कारखाने उभारलेले आहेत, विमानं बनवलेले आहेत, पण जर भगवंतानी पाऊसच नाही दिला तर काय खाणार? नटबोल खाणार की विमानाचा पत्रा? लक्षात घ्या, आपण कितीही जरी प्रगती केली तरी जगण्यासाठी आपण भगवंतांवर पूर्णपणे काय आहोत? अवलंबून आहोत. आणि हे सत्य मान्य करण्यासाठी आपल्या हृदयात नम्रता असणं काय अवश्य. वी आर डिपेंडंट ऑन गॉड. आपण भगवंतावर कायमच अवलंबून आहोत. अतिशय थंडी वाजणं, अतिशय उष्णता, हे देखील काय आहेत? आदिदैविक दुःख आहेत. तर या 3 प्रकारची दुःख सर्व जीवांना या जगात काय करावी लागतात? कंपल्सरीली सहन करावीच लागतात. तर माझा प्रश्न असा आहे, आपल्या जीवनात एक देखील असा दिवस आहे का ज्या दिवशी या तिघांपैकी एकही दुःख आपण अनुभव केलेला नाही? असा एक तर दिवस असतो का? नाही. दररोज कमी किंवा अधिक प्रमाणात या 3 दुःखांपैकी कोणतं ना कोणतं दुःख आपल्याला काय करत असतं? अनुभव करावाच लागतो. म्हणजे दररोज आपण या जगात काय करत आहोत? दुःखाचा अनुभव करत आहोत. आणि म्हणून कृष्ण गीतेत काय सांगतात? दुःखालयम अशाश्वतम. हे जग कशाने भरलेलं आहे? दुःखाने भरलेलं आहे. पण इतकी दुःख अनुभव करून देखील आपल्याला का असं वाटत नाही की हे जग खरोखर दुःखाने भरलंय? कारण आपल्याला काही भौतिक सुखाचे थेंब देखील या जगात मिळतात. वडापाव खातो आपण, एक सुखाचा थेंब. लई मजा केली, काय वडापाव मस्त होता. सिनेमाला जातो, एक थोडा मोठा थेंब सुखाचा. सहलीला जातो, एन्जॉय करतो आपण, मोठा थेंब. कार घेतली आम्ही, आणखी मोठा थेंब. सुखाचे थेंब चाखण्यामध्ये आपण इतके मग्न होऊन जातो या जगात. आपल्या कौटुंबिक जीवनात म्हणा, थोडं मैथून मिळतं, एक सुखाचा थेंब. आपण विसरून जातो की वरती कोण आहे? वाघ आहे, मृत्यूची टांगती तलवार आहेच, खाली कोण आहे? अजगर आहे, काळ सर्प, केव्हाही झडप घालू शकतो. आणि इतका संघर्ष करून देखील माझ्या जीवनाची फांदी कुरतडली जात आहे, दिवस आणि रात्र या रूपामध्ये. बरोबर आहे. आणि मधमाशा म्हणजे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक क्लेश, दुःख जे आहेत ते आपल्याला सहन करावीच लागतात. पण आपण विचार करतोय मत किती गोड आहे, आज माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सुखाचे थेंब आहेत. पण इतके सुखाचे थेंब जे आहेत ते आत्म्याला पूर्ण आनंद देऊ शकत नाहीत. या भौतिक जगामध्ये कायमच तुम्ही इनसिक्युअर, असुरक्षित वातावरणामध्ये आपण वावरत आहोत. जोपर्यंत भगवंताच्या चरणाचा पूर्ण आश्रय घेत नाही, व्यक्ती सुरक्षित बनू शकत नाही. या जगात काय सुरक्षितता आहे सांगा ना? आपल्या देशाचे माजी पंतप्रधान होते, त्यांना देशातील सर्वात बेस्ट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती आणि त्यांचा मृत्यू कसा झाला? बॉम्बस्फोटामध्ये. काय संरक्षण आहे जगामध्ये? कुत्र्यापासून सावध राहा. पाठी का लिहावं लागते? कारण असुरक्षित आहे. कोणता चोर येईल आणि माझे पैसे लुबाडेल, मग त्या चोरालाच भीती घालूया आपण. कुत्र्यापासून सावध राहा, स्वतः घाबरलाय.
बघा, हे जग असुरक्षितता, भयानं, पावलोपावली भय आहे. आणि अशा या कुंठ जगामध्ये आपण वावरत आहोत. काही सुखाचे थेंब मिळत आहेत आणि आपल्याला वाटतं की मी खूप सुरक्षित आहे, माझं स्वतःचं घर आहे, आता काही कर्ज नाही. पण कॅन्सर आघात करू शकतो कोणत्या क्षणी, वी डोंट नो. अशा या भौतिक जगामध्ये आपण वावरत आहोत. पण अज्ञानवश मायेच्या प्रभावाखाली आपल्याला असं वाटतं की मी काय सुखी आहे. पण ही खरोखर खूप चांगली अवस्था नाही एका जीवासाठी. या भौतिक जगात खूप इन्सिक्युरिटीज आहेत, असुरक्षित आहेत. आणि म्हणून कायम आपण भगवंताचा आश्रय घेणं काय आहे, गरजेचं आहे. भज हो रे मन श्रीनंदनंदन अभय चरणार विंदरे. श्रीनंदनंदन कोणाचं नाव आहे, श्रीकृष्णांचं. त्यांची जर तुम्ही भक्ती कराल, त्यांच्या चरणांचा आश्रय घ्याल, तर अभय चरणार विंद, त्यांचे जे चरण आहेत तेच तुम्हाला संपूर्ण अभय काय करू शकतात, प्रदान करू शकतात. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा जर खरोखर भक्ती मार्गामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल तर हे समजून घेतलं पाहिजे की ज्या जगामध्ये आपण वावरत आहोत त्या जगाचं खरं स्वरूप काय आहे, दुःखालयम अशाश्वतम. हे ठामपणे जो पण आपल्याला समजत नाही, आपण सिरियसली भगवंताची भक्ती करू शकत. जो पण आपल्याला वाटतं मी बऱ्यापैकी सुखी आहे, मला भगवंतांची गरज काय, थोडं जायचं, पाया पडायचं, आपल्या नरकात पण जायचं नाही आपल्याला. त्यामुळे ती तीव्रता जी आहे भक्तीची आपल्या हृदयात येत नाही. कारण आजपर्यंत आपण या जगाची भयानकता आहे तिच्याबद्दल आपण सतर्क नाही आहोत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रश्न हा आहे, मग असे जर भयानक स्थिती आहे, दुःखमय स्थिती आहे, तर सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. आणि आज त्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत की या दुःखालयन जगातून मुक्तता प्राप्त करण्यासाठी काय केलं, काय केल्यामुळे आपण कर्मबंधनातून काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. तर आज आपल्या चर्चेचा विषय आहे कर्म. चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात. तर गीतेमध्ये 5 विषय सांगितलेले आहेत. गीतेमध्ये 5 विषयांवर सखोल चर्चा करण्यात आलेली आहे. पहिला विषय गीतेमधला तो म्हणजे जीव. जीव म्हणजे कोण, आत्मा, ज्याची चर्चा आपण कोणत्या दिवशी केली, पहिल्या दिवशी केली. दुसरा विषय गीतेमध्ये ईश्वर. ईश्वर म्हणजे भगवंत, यांच्याविषयी केव्हा चर्चा केली आपण, काल केली. तिसरा विषय प्रकृती. प्रकृतीचे 2 प्रकार आहेत, भौतिक प्रकृती आणि आध्यात्मिक प्रकृती. त्यात आज आपण पाहिलं भौतिक प्रकृती कशी आहे, दुःखालयम अशाश्वतम. आणि आध्यात्मिक प्रकृती जी आहे त्याच्याविषयी आपण उद्या काय करणार आहोत, थोडक्यात चर्चा करणार. वैकुंठ म्हणजे नेमकं काय आहे याविषयी आपण उद्या चर्चा करणार आहोत. चौथा विषय काळ. गीतेमध्ये चौथा विषय कोणता सांगितलेला आहे, काळ. काळ म्हणजे काय, कृष्ण गीतेत सांगतात कालोस्मी, मीच काळ आहे, मी सर्व जगताचा काय आहे, महाभक्षक असा काळ आहे. काळ म्हणजे डिकेइंग एनर्जी ऑफ द लॉर्ड. भगवंतांची जी विनाशकारी शक्ती आहे त्याला काय म्हटलेलं आहे, काळ. या जगात विनाशाचं कार्य कोण करत असतो, काळ करत असतो. एक अतिशय धिप्पाड गर्विष्ठ माणूस काय होतं, एके दिवशी कमरेतून वागतो आणि मग चालता पण येत नाही त्याला, ट्रक असं कोणतं खाली खेचतो त्याला. हे कोण करतं, एक धिप्पाड ताठ मानेनं चालणारा मनुष्य पुढे पाठीतून कुबड आल्यासारखं वाकून त्याला चालावं लागतं. ही स्थिती कोण आणतो जीवनात, त्याच्या काळ. मात्र काळामुळे येते स्थिती, होय की नाही. आज तुम्ही रंका तलावात जाल, म्हणजे किती सुंदर निर्मिती आहे, किती सुंदर वातावरण आहे. पण रंकाळा तलाव जो आहे तिथे विनाशाची प्रक्रिया सुरूच असते. एखादा मोठा मासा छोट्या मासाला काय करत असतो, खात असतो. छोटा मासा वनस्पतीला खात असतो, म्हणजे त्या वनस्पतीचा काय होत आहे, नाश होत आहे. त्या छोट्या माशाचा काय होत आहे, नाश होत आहे. एखाद्या बागेमध्ये जाऊन बसाल तुम्ही, किती सुंदर बाग आहे, पण त्या बागेमध्ये कुठेतरी कोपऱ्यात एखाद्या सापानं बेडकाला काय केलं असतं, घशात घातलं असतं आणि थोड्याच काळात त्या बेडकाचा काय होणार असतो, मृत्यू होणार असतो.
प्रत्येक क्षणाला या जगात काळ काय करत असतो? विनाश घडवून आणत असतो. आणि आपल्या शरीराचा देखील विनाश कोणामुळे होणार आहे? अल्टिमेटली काळाच्या शक्तीमुळे. हा एक मोठा विषय गीतेमध्ये काळ, पण हा विषय चर्चा करायला आपल्याकडे वेळ काळ नाही आहे. आजचा विषय आपण 5वा विषय गीतेमध्ये सांगितलेला आहे, आणि तो म्हणजे कर्म. जीव, ईश्वर, प्रकृती, काळ आणि कर्म. तर आजपर्यंत आपण कर्म हा विषय बऱ्याचदा ऐकलेला आहे. म्हणे कर्माचा फेरा कुणालाही चुकलेला नाही. तर कर्म म्हणजे नेमकं काय हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भगवद्गीतेनुसार आणि वैदिक शास्त्रानुसार कर्माची व्याख्या ही पुढील प्रकारे करता येईल. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे प्रकृतीचे 3 गुण आणि शक्तिशाली काळ यांच्या प्रभावाखाली येऊन जीवात्म्याने केलेले कार्य म्हणजे काय? कर्म. पुन्हा एकदा सांगतो. प्रकृतीचे 3 गुण. 3 गुण कोणते कोणते आहेत? काल पाहिलं आपण. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. आणि शक्तिशाली काळ यांच्या प्रभावाखाली येऊन जीवात्म्याने केलेले कार्य म्हणजे कर्म. तर कर्म हा जो विषय आहे तो अतिशय गहन आहे. कृष्ण गीतेमध्ये सांगतात गहना कर्मणो गती. कर्माची गती, कर्माचं विज्ञान समजणं हे अतिशय काय आहे? गोपनीय, अतिशय रहस्यमय असं काय आहे ते विषय आहे. पण तरी देखील एका शुद्ध भक्तांच्या कृपेनं हा विषय आपण मोठ्या प्रमाणात समजून घेऊ शकतो. तर कर्माचे अनेक नियम आहेत. त्यातला अत्यंत महत्वाचा नियम म्हणजे जो आपण विज्ञानामध्ये पण शिकतो, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा 3रा नियम जो आहे तोच कर्माचा मूळ काय आहे? सिद्धांत आहे. फॉर एव्हरी ऍक्शन, प्रत्येक जी क्रिया आहे त्या क्रियेनंतर त्या स्वरूपाची प्रतिक्रिया आपल्याला काय होते? प्राप्त होते. समजा एखादा चेंडू मी घेतला हातात आणि भिंतीवर जोरात मारला तर काय होतं? तितक्याच वेगानं चेंडू काय होतो? आपल्याकडे परत येतो. बुमरँग म्हणतो त्याला. बुमरँग म्हणजे समजतं? तुम्ही कोणाला तरी मारायला जाता ते तुमच्याकडेच उलट येते. बुमरँग म्हणतात त्याला. तर हा कर्म सिद्धांत आहे, तो खूप महत्वाचा आहे. आणि या कर्म सिद्धांताला धरूनच आपण पुढे काय करणार आहोत? आजच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर कर्माचे साधारणपणे 3 प्रकार आहेत. भगवद्गीतेनुसार कर्माचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात कर्म. पहिल्या प्रकाराला काय म्हणतात? कर्म. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात विकर्म. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात अकर्म. कोणते 3 प्रकार आहेत सांगू शकाल तुम्ही? कर्म, विकर्म आणि अकर्म. तर कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे वैदिक शास्त्रांच्या मान्यतेनुसार केलेले कार्य म्हणजेच काय? कर्म. म्हणजेच थोडक्यात चांगलं कार्य, किंवा त्याला तुम्ही पुण्य कार्य देखील म्हणू शकता. वैदिक शास्त्रांच्या मान्यतेनुसार केलेलं कार्य म्हणजे कर्म, म्हणजे पुण्यकर्म किंवा चांगलं कर्म. दुसरा प्रकार आहे विकर्म. विकर्म म्हणजे काय? वैदिक शास्त्रांच्या विरोधात केलेलं कार्य. समजतंय? वैदिक शास्त्रांच्या मान्यते विरुद्ध केलेलं जे काही कार्य आहे त्याला काय म्हटलंय? विकर्म. विकर्म म्हणजे वाईट कर्म किंवा पाप कर्म. पाप हा शब्द कसा येतो? प अधिक अप म्हणजे पाप. प म्हणजे परमेश्वर, अप म्हणजे विरुद्ध. परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध केलेलं कार्य जे आहे त्याला काय म्हणतात? पाप. आणि तिसरं कर्म आहे त्याला म्हणतात अकर्म. अकर्म म्हणजे केवळ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेलं कार्य. शब्दरचना सोपे आहे ना? भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कार्य. भगवंतांच्या आज्ञेचं काय करणं? पालन करणं. याला काय म्हटलंय? अकर्म.
किंवा दुसऱ्या अगदी सोप्या भाषेत त्याला काय म्हटलंय, भक्तिमय कर्म. समजतंय? कर्म म्हणजे पुण्यकर्म, विकर्म म्हणजे पाप कर्म, आणि अकर्म म्हणजे भक्तिमय कर्म. तर या ठिकाणी आपण थांबूया, ब्रेक, आणि ब्रेक के बाद आपला पुढे कार्यक्रम सुरू राहील की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडत. अतिशय सुंदर विषय आहे, कोणीही घरी पळायचं नाही मध्येच, नाहीतर मग कर्माचा फेरा कधी सुटणार नाही. सरबत घ्या लवकर आणि आनंदी प्रसन्न मनानं काय करा, आता पुढचा विषय आपण ऐकूया. 10 मिनिटासाठी ब्रेक आहे, पण 10 मिनिटात लवकर या, जेणेकरून आपण 9:15 पर्यंत विषय संपू शकू. हरे कृष्णा. तर आपण पाहिलं कर्माचे काय आहेत, 3 प्रकार आहेत, कर्म, विकर्म आणि अकर्म. तर पहिल्यांदा आपण जो पहिला प्रकार आहे कर्म, याच्याविषयी काय करूया, चर्चा करूया. तर कर्म म्हणजे काय, कोणी सांगू शकेल? जो 3 प्रकार आहेत कर्माचे, त्यातला पहिला कर्म, याविषयी मी काय सांगितलं आता तुम्हाला, वैदिक शास्त्रांच्या मान्यतेनुसार केलेलं कार्य किंवा पुण्य कार्य किंवा चांगलं कार्य. आणि चांगल्या कर्माचं फळ हे नेहमीच काय असतं, चांगलं असतं. आपण पाहिलं प्रत्येक क्रिया जी आहे तिला तशाच स्वरूपाची काय येते, प्रतिक्रिया येते. समजा तुम्ही एखाद्या गरीबाला 10 रुपयाचं दान केलं, तर हे कोणतं कर्म आहे, पुण्यकर्म आहे. तुम्हाला दया आली, 10 रुपये दिले, तर याचं फळ काय मिळणार तुम्हाला, की तुम्ही एखाद्या जन्मामध्ये गरीब असाल, ते तुम्हाला एक व्यक्ती काय देणार, 10 रुपये देणार. तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा, असं होत नाही कधी. त्याला पैसे पाहिजे म्हणून म्हणतो तसं. तुम्ही 10 रुपयाची मदत केली तर तुम्हाला तितक्या स्वरूपात काय होणार आहे, मदत. जे तुम्ही एखाद्या जीवनात गरीब असाल तेव्हा तुमची कुणाला दया येईल, तुम्हाला कोणते 10 रुपये देणार, तेव्हा ते कर्म काय झालं, संपलं. समजतंय? नुसतं गरीबाला 10 रुपये देऊन भगवंतांनी लाखो रुपये मला द्यावेत अशी अपेक्षा ठेवू नका. तसं काय होत नसतं कर्माच्या नियमानुसार. तुम्ही जे काही चांगलं कार्य कराल त्याचं चांगलं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं, त्या कर्माच्या स्वरूपानुसार. तर अनेक प्रकारची पुण्य कार्य आहेत. काही लोक हॉस्पिटल उघडतात, विहिरी खोदतात, समाजसेवा करतात, रुग्णांची सेवा करतात. तर ज्या पण तुम्ही जी काही पुण्यकर्म करत आहात त्यानुसार तुम्हाला काय मिळतं, त्याची चांगलीच फळं मिळतात. तर तुम्ही मागील जन्मात खूप चांगली पुण्य कार्य केले असतील तर त्याची फळं अशी पण असतात की तुम्हाला एका चांगल्या कुटुंबामध्ये काय मिळतो, जन्म मिळतो. लहानपणापासूनच तुम्हाला सुदृढ काय मिळतं, शरीर मिळतं, सौंदर्य मिळतं. बुद्धिमत्ता देखील जी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती गत जन्मातील कर्मानुसारच. बाय चान्स आपोआप काही घडत नाही. बाय चान्स हा सिद्धांत कोणाचा आहे, मूर्खांचा आहे. बरोबर आहे. तर अनेक प्रकारची पुण्यकर्म आहेत. तर देवी देवतांची उपासना करणं याला देखील काय म्हटलेलं आहे, कर्मच म्हटलेलं आहे. कर्म म्हणजे पुण्यकर्म. देवी देवतांची उपासना केल्यामुळे अत्यंतिक लाभ कोणता आहे पुण्यकर्माचा, जेव्हा तुमचं पुण्य खूप खूप साठा होतो पुण्याचा, तेव्हा तुम्हाला स्वर्ग लोकाची काय होते, प्राप्ती होते. आणि त्या पुण्यकर्माचं फळ काय असतं, स्वर्ग लोकामध्ये अनेक उच्च सुख तुम्ही काय करू शकता, उपभोगू शकता. स्वर्ग लोकामध्ये इतकं सुंदर शरीर असतं की नुसता स्पर्श जरी केला त्याला तरी प्रचंड सुखाच्या अनुभूती तुमच्या शरीरामध्ये तुम्ही अनुभव करू शकता. आणि स्वर्ग लोकामध्ये सोमरस असतो जो आपल्याला प्यायला मिळतो. आणि सोमरस पिल्यामुळे खूप शक्तिशाली बनता तुम्ही. ऑफकोर्स तो सोमरस म्हणजे या जगातला कंट्री रस नव्हे. तो रस पिल्यावर कोणी गटारीत आडवा पडत नाही. सोमरस हा यज्ञामधून काय होतो, प्रकट होतो. आणि तो सोमरस पिल्यामुळे इतकी शक्ती मिळते की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उपभोग तिथे करू शकता.
अनेक सुंदर प्रकारचे खाद्यपदार्थ इथे असतात, अनेक सुंदर बागा असतात आणि विशेषतः अनेक सुंदर अप्सरा असतात. त्यांचा तुम्ही भोग करू शकता अधिकृतपणे. तिथे एड्स नसतो, कारण तिथे आजारपणच नाही कसलं. तुम्ही अतिशय उच्च सुख तिथे अनुभव करू शकता. पण कुठेपर्यंत? जिथेपर्यंत पुण्याचा साठा आहे तिथेपर्यंत. ज्यावेळी पुण्य संपतं तुमचं पुन्हा काय होतं? खालच्या लोकांमध्ये पतन होतं आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे जन्म मृत्यूचे चक्र चालूच राहतं. पुण्य कर्म केल्यामुळे चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळतं. पण चांगल्या कर्माचं चांगलं फळ भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा शरीर धारण करावंच लागतं. केवळ पुण्य कर्म केल्यामुळे तुम्हाला वैकुंठामध्ये भगवंताच्या धामामध्ये प्रवेश मिळत नाही. पण या जगामध्ये चांगलं शरीर मिळेल, चांगली प्रतिष्ठा मिळेल, तुम्हाला सुंदर रूप मिळेल, पैसा भरपूर मिळेल, पण तरी देखील शरीराची दुःख ही सहन करावीच लागणार. जन्म मृत्यू जरा व्याधी या देखील गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील. आणि पुण्यकर्म करताना खबरदारी पण घ्यावी लागते. जर पुण्यकर्म करताना चूक झाली हातून तर त्याचं चांगलं फळ न मिळता त्याचं वाईट फळ देखील तुम्हाला मिळू शकतं. तसं तुम्ही एखाद्या गरीबाला दया आली म्हणून 10 रुपये तुम्ही दान दिलं, पण त्या 10 रुपयाची दारू जर त्यानं पिली तर दारू पिणं हे शास्त्रानुसार काय विकर्म आहे. नशापान करणं, मादक द्रव्यांचं सेवन करणं हे पापकृत्य आहे. आणि तुम्ही मदत केली कुणाला? त्या गरीबाला दारू पिण्यामध्ये, तर त्याच्या कर्माचा काही हिस्सा कोणाला स्वीकार करावा लागतो? तुम्हाला स्वीकार करावा लागतो. या जगामध्ये प्रत्येकाला मोठं पद हवं असतं, पण मोठं पद हवं असेल तर जबाबदारी पण काय असते तुमची? मोठी असते. समजा एखादा देशाचा राजा असेल तर त्याच्या हाताखाली जी प्रजा आहे ती प्रजा जे काही पाप कर्म करते त्याच्या 1/6 पाप कुणाला स्वीकारावं लागतं? राजाला. म्हणून राजाचं शासनच असं असलं पाहिजे की त्याच्या शासनाखाली कुणीही पापकृत्य केलं नाही पाहिजे. राजाचा असा धाक असला पाहिजे की शक्यतो कुणी पापकृत्य करणारच नाही. प्रत्येक जण धर्माचं काय करेल? आचरण करेल. अशी राजाची भूमिका असली पाहिजे. होय की नाही? मग समजा तुम्हाला मंत्री बनायचं असेल किंवा आमदार, तर आमदार म्हणजे ज्या प्रदेशाचा जो आमदार आहे जितके पण लोक पापकर्म करतात लक्षात घ्या, 1/6 पाप कुणाला घ्यायला लागणार डोक्यावर? त्या व्यक्तीला. कॉर्पोरेटर पण बनायचं तर मंगळवारपेठ, तिथले सगळे लोक जेवढे त्याच्या हात जितके पण वोटर्स आहेत त्यांचं पापकृत्याचं 1/6 पाप त्याला स्वीकारावं. म्हणून नेता बनणं ही सोपी गोष्ट नाही आहे. केवळ मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करण्याची जो नेता बनण्याची इच्छा करतो त्याला पुढे अनेक कर्माची फळं भोगावी लागतात अनेक जन्मांमध्ये. नेता बनणं, लीडर बनणं समाजाचा ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. यू आर रिस्पॉन्सिबल. तुम्ही जेव्हा नेता बनता तुम्ही तुमच्यावर जे अवलंबून लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय बनता? जबाबदार बनता. जसं आई मुलांनी काही चुका केल्या तर मुलांना दुष्परिणाम होतात, पण त्याची झळ कोणाला पोचते? त्यांचे जे जबाबदार पालक आहेत त्यांना देखील त्याची झळ पोचते की नाही? तर तसंच आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पुण्यकर्म करताना चूक जर झाली आपल्या हातून तर त्याची चांगली फळं न मिळता आपल्याला काय मिळू शकतात? वाईटच फळं मिळू शकतात. तुम्ही समजा एक आंधळा व्यक्ती आहे, त्याची तुम्हाला खूप दया आली आणि तुम्ही तुमचा एक डोळा त्याला दान दिला. मला एक डोळा आणि तुला एक डोळा, दोघंही बघूया. आणि समजा तो आंधळा जेव्हा आंधळा असतो तेव्हा नम्र असतो तो, प्रकृती नम्र बनवते, त्याला काय दिसतच नाही. त्याला एक डोळा आला ना त्याला सगळं दिसायला लागतं. आणि त्यांचा दरोडे घालायला सुरुवात केली. त्या डोळ्यांचा वापर चोरी आणि दरोडे घालण्याने केला तर त्याच्या कर्माचा काही हिस्सा तुम्हाला स्वीकारावा लागतो. आणि चुकीच्या व्यक्तीला तुम्ही काय केलंय? दान केलंय. म्हणून दानाचे देखील 3 प्रकार आहेत शास्त्रामध्ये: सात्विक दान, राजसिक दान आणि तामसिक दान. चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या भावनेनं केलेलं दान म्हणजे तामसिक दान. समजतंय? म्हणून आपण सत्पात्री दान म्हणतो. योग्य व्यक्तीलाच आपण काय केलं पाहिजे? दान दिलं पाहिजे. गणेश मंडळ जे असतात
तुमच्याकडे वर्गणी मागायला येतात, तुम्ही त्यांना काय करता? पैसे देता. तुम्हाला माहित नाही की तुम्ही कर्मामध्ये काय चालत अडकत आहात. आणि ही तरुण मुलं काय करतात? त्या पैशाचा वापर काय करतात? गुटखा खातात, दारू पितात, बोंबलत फिरतात सगळे. आणि त्या कर्माची फळं तुम्हाला काही प्रमाणात स्वीकारावी लागतात. जरी तुमची भावना चांगली होती, पण चुकीच्या व्यक्तीला तुम्ही काय केलंय? मदत केली. वी हॅव टू बी व्हेरी अलर्ट. आपण कर्म कुठलंही करताना सतर्क असलं पाहिजे. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज द ऍक्शन. कारण प्रत्येक कर्माची प्रतिक्रिया आपल्याला भोगावीच लागणार आहे. आणि शास्त्रामध्ये एक सुंदर कथा आहे. एक अतिशय दानशूर असा राजा, सम्राट होता. त्याचं नाव होतं नृग महाराज. आणि तो अतिशय पुण्यशील होता. एके दिवशी एका ब्राह्मणाला त्यानं 1000 गायी दान केल्या. आणि त्यातली एक गाय कळपातून निसटून पुन्हा राजाच्या गोठ्यामध्ये आली. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं दुसऱ्या ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्या. तर ही गाय कोणाकडे गेली? दुसऱ्या ब्राह्मणाकडे. मग कॉन्फ्लिक्ट, मतभेद निर्माण झाले दोन ब्राह्मणांमध्ये की ही गाय माझी आहे, ही गाय माझी आहे. राजा पहिल्या ब्राह्मणाला काय म्हणाला की बघ, ही एक गाय मी चुकून दुसऱ्या ब्राह्मणाला दिली, तर मी त्याच्या बदल्यात तुला आणखी 1000 गायी दान करतो, पण ती एक गाय सोडून देतो. म्हणतो नाही, ब्राह्मणाला दिलेलं दान कधी परत घ्यायचं, ती गाय माझीच आहे, मलाच पाहिजे. तो दुसऱ्या ब्राह्मणाला, अरे बाबा तुला 1000 गायी देतो, ती गाय कर, तू परत कर पहिल्या ब्राह्मणाला. तो म्हणला नाही, तू मलाही दान केलेस आणि दान केलेली गाय मी आता परत करू शकत नाही. आणि मग राजा यावर काही उपाय काढू शकत नाही. चूक होते त्याच्या हातून, चुकून, पण त्याला पुढचा जन्म सरड्याचा मिळतो. एका विहिरीमध्ये मोठा सरडा बनतो, पडलेला असतो. पण त्याच वेळी श्रीकृष्णाची लीला सुरू असते या जगामध्ये. आणि श्रीकृष्णाची जी मुलं आहेत ते विट्टी दांडू खेळत असतात. विट्टी कशात जाऊन पडते? विहिरीमध्ये. आणि ते वरून पाहतात तर त्यांना एक भयानक सरडा दिसतो. तो वर येण्याचा प्रयत्न करत असतो, पण येऊ शकत नसतो. त्या मुलांना खूप दया येते आणि ते मुलं आपल्या वडिलांना म्हणजे श्रीकृष्णांना सांगतात की सरड्याला तुम्ही वाचवा त्या. श्रीकृष्ण येतात आणि खूप हात मोठा करून त्या सरड्याला बाहेर काढतात. आणि ज्या क्षणी सरड्याला स्पर्श होतो श्रीकृष्णांच्या करकमळांचा, हाताचा, सरड्याचं शरीर काय होतं? अदृश्य होतं. आणि त्या ठिकाणी अतिशय स्वर्गीय शरीरामध्ये नृग महाराज काय होतात? प्रकट होतात. आणि अशी पुढे खूप सुंदर कथा आहे. भगवंत त्यांच्यावर विशेष कृपा करतात. पण बघा, पुण्यकर्म करताना चूक झाली म्हणून त्याला काय मिळालं? सरड्याचं शरीर मिळालं. पण असं कोणतं कर्म केलं होतं त्यानं की ज्यामुळे श्रीकृष्णाचं दर्शन मिळालं, त्याला स्पर्श झाला? कारण तो दानशूर असल्यामुळे त्यानं विष्णूच्या भक्तांना बऱ्याचदा दान केलं होतं. कशासाठी? मोठी विष्णूची मंदिरं बांधण्यासाठी. ते कोणतं कर्म आहे? कर्म विकर्म की अकर्म? अकर्म. विष्णूच्या सेवेसाठी त्यांनी काय केलं होतं? दान दिलं होतं. त्या कर्माचं फळ काय होतं की त्याला श्रीकृष्णांचं काय झालं? दर्शन झालं. पण एक छोटी कथा आहे. त्या कथेचा सार असा आहे की पुण्यकर्म करायला हरकत नाही. आपण पुण्यकर्म केलं पाहिजे, पण ते अचूक पद्धतीनंच केलं पाहिजे. पुण्यकर्म करताना चुका झाल्या तर त्या चुकांचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. बरोबर आहे? तर हे आपण थोडक्यात चर्चा केली. पहिला जो प्रकार आहे कर्म, चांगल्या कर्माचं फळ चांगलंच असतं. पुण्यकर्म जे आहे त्याच्यामुळे आत्यंतिक फळ काय? स्वर्ग लोकाची प्राप्ती. पण पुण्य संपल्यानंतर पुन्हा जन्म मृत्यू हे चक्र चालूच राहतं. पुण्यकर्म केल्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली मुक्तता होऊ शकत नाही. दुसरा प्रकार आहे कर्माचा, त्याला म्हणतात विकर्म. विकर्म म्हणजे शास्त्रांच्या मान्यते विरुद्ध केलेलं कार्य किंवा पाप कार्य. एखाद्या व्यक्तीचा खून करणं हे काय आहे? पाप आहे. बरोबर आहे? दुसऱ्याच्या शरीराचा नाश करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. जर तुम्ही कुणाचा खून कराल तर त्याचं फळ असं असेल की कोणत्या ना कोणत्या जन्मात तुमचा देखील तशाच प्रकारे काय होईल? खून होणार. फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज रिॲक्शन. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे. जर तुम्ही चोरी कराल कुणाच्या घरी तर त्याचं फळ काय मिळणार की कोणत्या ना कोणत्या जन्मात तुमच्या घरी काय होणार?
चोरी होणार. ते आपल्या घरी जर चोरी झाली तर जास्त डिस्टर्ब व्हायचं कारण नाही. काय समजून घ्यायचं, माझ्याच घरी का चोरी झाली, एवढी सगळी घरे असताना मागच्या जन्मात मी कुठल्या ना कुठल्या जन्मात कुठेतरी काय केली होती, चोरी केली होती, त्याचं फळ आता माझ्या जीवनात काय होत आहे, प्रकट होत आहे. पोलिसांना सांगितलं पाहिजे आपण, नो प्रॉब्लेम, त्या काही ज्या औपचारिकता त्या केल्या पाहिजेत, पण विचलित व्हायचं नसेल, दुःखी कष्टी व्हायचं नसेल, सरळ मान्य करायचं हे माझ्या कर्माचं काय आहे, फळ आहे. म्हणजे तुम्ही निवांत राहू शकता. माझ्याच घरी का चोरी झाली याचा त्रास जर तुम्ही करून घेतला तर आणखीच त्रास होऊ शकतो, होय की नाही. एक तर पैसे गेले त्याचा त्रास, आणि त्यामुळे आणखी ओढवून घेतो आपण, निगेटिव्ह विचार करून करून आणखी मानसिक त्रास होतो आपल्याला. तर अशा प्रकारे अनेक प्रकारची पापकृत्य आहेत. जसं आपण पापकृत्य करतो तसंच आपल्याला काय मिळतं, फळ मिळतं. वाईट कर्माचं फळ हे नेहमीच काय असतं, वाईटच असतं, ते चांगलं असू शकत नाही. हा कर्माचा नियम आहे. आणि एखाद्या व्यक्तीने जर अत्यंतिक पाप कर्म केलं, खूपच साठा झाला कशाचा, पापाचा, तर मृत्यूनंतर त्याची रवानगी कुठे होते, नरक लोकांमध्ये. जसं अत्यंतिक पुण्य कर्म केल्यावर मनुष्य कुठे जातो, स्वर्गात जातो आणि उच्च सुखांचा उपभोग करतो. पण जो अत्यंतिक पाप कर्म करतो त्याला मृत्यूनंतर नरक लोकात जावं लागतं. आणि नरक लोकामध्ये यमदूत जे आहेत ते भयंकर यातना देतात त्याला. यमलोकामध्ये असं विशिष्ट शरीर तुम्हाला दिलं जातं की त्या शरीराला नुसतं स्पर्श केलं तरी काय होतात, वेदना होतात. तर स्वर्गात इतकं सुंदर शरीर असतं की स्पर्श केलं तरी काय असतो, खूप सुख असतं. असं शरीर तुम्हाला दिलं जातं. आणि तुमच्या विशिष्ट पापकृत्यानुसार विशिष्ट प्रकारच्या शिक्षा कुठे दिल्या जातात, नरक लोकांमध्ये दिल्या जातात. असं कोणी विचार करू नये की मी कसंही वागणार आणि मेल्यावर सगळं संपलं काय, कोणी बघितले पुढचं. अशा धारणेत जर कोण असेल तर त्याची खूप वाईट गती होणार आहे. ज्यानं जाणलेलं नाही की मी शरीर नसून कोण आहे, आत्मा आहे. त्याला वाटतं की मेल्यावर सगळं संपलं, पण संपत नाही. मेल्यावर शरीर संपतं, आत्मा कायम असतो आणि त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. तर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य दारू पिण्यात गेलं असेल, आयुष्यभर बेवडा असेल, तर मृत्यूनंतर मादक द्रव्यांचं अतिसेवन करणं हे काय, विकर्म आहे शास्त्रानुसार. ते काही पुण्यकर्म निश्चितच नाही. त्याला एका विशिष्ट नरकात घेऊन जातात. कोण, यमदूत. त्याचा जबडा फासतात, त्याच्या घशामध्ये तप्त लोखंडाचा उकळलेला रस ओततात. घसा भाजून निघतो. एवढं दुःख का, मी म्हणतो का नाही, मादक द्रव्यांचं सेवन केल्यामुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतं. त्याची मुलं असतात, त्याला मित्र चिडतात, हे बघ याचा बाबा पिंडका आहे. त्या मुलाला इतका त्रास होत असतो, माझा बाबा दारू का पितोय. समाजामध्ये अतिशय वाईट भावनेने त्या मुलांकडे पाहिलं जातं, होय की नाही. पत्नीला किती त्रास होतो जेव्हा दारू पिऊन येतो पती आणि छळ करतो तिचा मानसिक. नोबडी लाईक्स. तर इतक्या यातना दुसऱ्यांना देऊन आपण मात्र मेल्यावर सुटलो असं कधी होऊ शकत नाही. त्याचं फळ भोगावंच लागणार. मादक द्रव्यांचं सेवन केल्यावर विशिष्ट नरक लोकात. काही लोक अनैतिक संबंधामध्ये मग्न असतात. जे विवाह बाह्य जे संबंध आहेत शारीरिक, विशेषतः वेश्यागमन करणं, तर हे शास्त्रानुसार काय आहे, विकर्म आहे, होय की नाही. जेव्हा सुखाचा अतिरेक होतो तेव्हा अशा प्रकारे लोक विचित्र प्रकारे सुख घेण्याचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांना मृत्यूनंतर यमदूत त्यांना शरीरातून खेचून नेतात, सूक्ष्म शरीराला, आणि कुठे घेऊन जातात, विशिष्ट अशा नरक लोकात. 28 की 32 प्रकारचे नरक लोक आहेत. त्यांची नावं देखील भयानक आहेत. कुंभीपाक, रौरव, महारौरव, नावच कसले आहेत बा त्याची. आणि एका विशिष्ट नरकात जिथं तप्त लोखंडाचा पुतळा असतो, अग्नी पेटलेला असतो, आणि त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा त्या पुतळ्याला आलिंगन द्यायला भाग पाडलं जातं. कशाला, लोखंडी पुतळ्याला तप्त. एक चटका आपल्याला कसा असतो माहिती आहे, होय की नाही. पण त्याला पुन्हा तुला एन्जॉय करायचं होतं ना, अनैतिक प्रकारे कर एन्जॉय. आता मार मिठी या पुतळ्याला.
भयंकर भयंकर पीडा होतात त्याला. खूप काळ त्याला या यातना दिल्या जातात. जेव्हा कर्म संपतं मग तो यातनेतून काय होतो, मुक्त होतो. अशा प्रकारचे अनेक पापकृत्य आहेत ज्याची वाईट फळं भोगावी लागतात. गरुड पुराणामध्ये याचं सविस्तर काय वर्णन आहे. कुठलं कर्म केल्यामुळे पापकृत्य नरकात कशा प्रकारच्या वेदना दिल्या जातात. तुम्ही लोकांची फसवणूक केली, लुबाडणूक केली तर त्याची काय फळं आहेत, खूप डिटेल्स आहेत. आपल्याला वेळ कमी आहे. नरक लोकांचं वर्णन केलं तर 4 दिवस सेमिनार घ्यावं लागेल फक्त नरक लोक. इतके डिटेल्समध्ये त्याची वर्णन आहे शास्त्रामध्ये. तर तुम्ही विश्वास ठेवा अथवा नाही ठेवा माझ्यावर, मांस खाणं हे देखील विकर्मच आहे. मांस म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मटण, मासे इत्यादी इत्यादी. जो व्यक्ती मरेपर्यंत मटण खातच मरतो, कधी सोडत नाही, मध्ये कधी दया येत नाही त्यांना पशूंची. आणि याच भ्रमामध्ये आहे ते खाद्यच आहे आमचं, मनुष्याला खाण्यासाठीच तयार केलेत बकरी सगळी. अशा चुकीच्या पद्धतीनं जो जीवन जगतो, मृत्यूनंतर त्याला एका विशिष्ट नरक लोकात घेऊन जातात यमदूत. आणि तिथे कुंभीपाक नावाचा नरक आहे. तिथे मोठी कढई असते तेलाची आणि तेल उकळत असतं, बुडबुड 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 बुडबुड. पाणी नसतं, ते तेल. पाणी भाजलं ठीक आहे, तेल जेव्हा उकळलं भाजतं विचार करा. आणि यमदूत त्याला काय करतात, पकडतात नाही चुकलो, परत बटन करणार नाही. किती जरी त्यानं ओरडलं ना, यमदूत जे आहेत त्यांनी आयुष्यात एक शब्द कधीही ऐकलेला नसतो, तो म्हणजे क्षमा. क्षमा शब्द त्यांना माहितच नसतो. माफ करणं माहितच नाही त्यांना. एकच माहिती, दणके द्यायचे बास, त्यांचं कामच ते आहे. तीच सेवा भगवंतांनी दिली त्यांना. आणि त्याला ते निर्दयपणे कशात फेकतात, त्या कढईमध्ये. मग सगळे फ्राय होतात, मटन फ्राय, फिश फ्राय तुमचे. भाजून निघतो तो. विचार करा, उकळत्या तेलात घातलं काय होईल. आणि तिथे असं शरीर तुम्हाला दिलेलं असतं की मुद्दाम काय होतील, त्या शरीराला वेदना होतील. नरकात आणखी एक भयानक समस्या काय की इतक्या वेदना झाल्यानंतर देखील व्यक्तीला मृत्यू येत नाही. आपलं जे वर्तमान शरीर आहे ते चांगलं आहे एका स्तरावर, कारण या शरीरामध्ये आत्मा एका ठराविक मर्यादेपर्यंतच काय करू शकतो, वेदना सहन करू शकतो. अत्यंतिक वेदना झाली तर आत्मा करतो, शरीर सोडतो, म्हणजे त्याचा काय होतो, मृत्यू होतो. कधी कधी अपघातामध्ये फाट जागेवरच लोक मरतात का, कारण त्या वेदना इतक्या असतात की आत्मा एक क्षण देखील शरीरात राहू शकत नाही, पण तो मोकळा होतो शरीरातून. पण नरक लोकांमध्ये किती जरी शिजवला कढईत, वेदना होतात पण मृत्यू येत नाही. यू कॅनॉट डाय. मग खूपच जेव्हा असहनीय वेदना असतात तेव्हा बेशुद्ध पडता तुम्ही आणि तरंगायला लागतात. कशावर, तेलावर. मग झाऱ्यानं बाहेर काढतात, वाळत घालतात. पुन्हा शुद्ध आले की नाही, आता मटण झालं तर चिकन फ्राय नाही, परत फेकतात त्याला. खूप वेदना. तुम्हाला हे सगळं काल्पनिक वाटेल, हे असं कधी असते का, तुम्हाला की असं का, इतक्या वेदना का. तर आमचं म्हणणं की का नाही. त्या बकऱ्याला ठार जेव्हा मारलं त्याला होणाऱ्या वेदना काल्पनिक नव्हत्या, त्या काय होत्या, वास्तविक होत्या. होत्या की नाही. तुम्ही कल्पना करा, तुमचे हात पाय घट्ट बांधले आणि गळा कराकर कापला तर त्यावेळेचा अनुभव कसा असेल तुमचा. जस्ट इमॅजिन. घरी जाऊन एकदा एक धारदार चाकू घ्या आणि फक्त स्पर्श करा, कुठे, गळ्याला, दाबू नका. असं स्पर्श करून बघा, नाही केस ताट झाले भीतीनं तुमचे, तर नुसतं स्पर्श नसतो तो, त्याला संपूर्ण बळाचा वापर करून त्याचा गळा कापला जातो. ते रडत असतं, मला जगायचंय, मला मरायचं नाही, तरीही त्याचा गळा कापला जातो. किती भयानक हत्या आहे, किती क्रूरता आहे की नाही. त्याला इच्छा असते जगण्याची. भयंकर दुःख, वेदना, भय आणि शोक, या स्थितीमध्ये तो पशु शरीर सोडतो. घाटिक पण इतका बदमाश असतो,
तुकाराम महाराज सांगतात की तो गळा कापत असताना पूर्ण काळजी घेतो की तो सुरा माझ्या अंगठ्याला लागणार नाही. जस्ट इमॅजिन, आपल्या अंगठ्याला जरा पण सुरा लागू देत नाही, कारण त्याला माहिती आहे सुरा अंगठा लागल्यावर काय होतोय. आणि त्याचा गळा कापताना मात्र त्याला काही वाटत, पण तो सुरा माझ्या हाताला लागायला नको, त्याचा मात्र मी गळा कापणार. इतक्या भयानक वेदना तडफडत रक्ताच्या थारोळ्यात त्या पशुचा मृत्यू होतो आणि त्याचा आपण मांस खातो आणि वी ट्राय टू एन्जॉय, सुख घेतो आपण इतक्या वेदना देऊन त्या पशुला. आणि तुम्हाला वाटतं मग याचं काही फळ मिळणार नाही? इकडे भिकाऱ्याला दान द्यायचे 100 रुपये आणि इकडे बकऱ्याला ठार मारून खायचं. ही काय माणुसकी आहे? विचार करा. मी तुम्हाला सत्य सांगत आहे, या प्रवचनाचा उद्देश मनोरंजन हा निश्चित नाही आहे. या प्रवचनाचा उद्देश आहे सत्य काय तुम्हाला सांगणं. तुम्ही मान्य करात वा नाही करात तो तुमचा चॉईस आहे. इतक्या यातना पशुला देऊन आपण त्याचं मांस खातो तर त्याच्या रिॲक्शन आपल्याला मिळणारच 100%. का नाही मिळणार तुम्हाला? की ते खाटक्याला मिळणार, आम्हाला नाही. काय आम्ही नाही मारत, आम्ही फक्त खातोय. पण शास्त्रामध्ये सांगितलंय जो पशुला ठार मारतो, जो पशुचं मांस विकतो, जो पशुचं मांस विकत घेतो, जो मांस शिजवतो आणि जो वाढतो, घ्या किंवा 2 फोडे अजून या, आणि जो स्वतः खातो, सगळ्यांना एकच शिक्षा आहे, कढई. आणि मला खात्री आहे की तिथे कोल्हापूरची सर्वात जास्त गर्दी असणार आहे. कोल्हापूरचे अधिकांश लोक आहेत मांसाहारी आहेत. इतकं ऐकून देखील मला माहिती आहे, लोक रविवार आहे परवा, काही लोक तसं काय नसतं, काय खाणार मी खाणार, तसं काय नसते. महाराजांनी सांगितलं, सगळं चांगलं सांगितलं, असं काय नरकवर नाही, आम्ही खाणार, मग खाच. आणि ज्यावेळी मृत्यू होईल त्यानंतर खरोखर कडे तुमची वाट बघत असणार. विश्वास ठेवा, तो हे सत्य आहे. तर शक्यतो माझी विनंती आहे तुम्हाला, आजपर्यंत खाल्लं असेल तर ठीक आहे, आजपासून मांस खाणं बंद करा, नाहीतर खरोखर भयानक स्थिती तुम्हाला अनुभव करावी लागेल जीवनात. मी काय तुम्हाला भीती घालत नाही, मी तुमचा हितचिंतक आहे. माझं तुमच्यावर खरोखर हृदयापासून प्रेम आहे. माझी इच्छा नाही की तुमच्यापैकी कोणी त्या कढईत फेकला जावा, म्हणून मी हृदयापासून सांगत आहे तुम्हाला की शक्यतो मांस खाणं बंद करा. याविषयी उद्या पण आपण चर्चा करणार आहोत. असं मी सांगतोय म्हणून उद्या दांडी मारू नका. जसं शामृगाच्या मागे जर कोणी मोठा पशु लागला तर ते काय करतं, आपलं डोकं जमिनीत घालतं आणि त्याला वाटतं की मला कोणी दिसतच नाही, ओल्या कोणीच नाही आता मला काही भीती नाही. तसं नाही, त्याला दिसत नाही म्हणजे काय, डोळे बंद केल्यामुळे अटॅक हा होणारच असतो. तर या विषयाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून तुम्ही जर मांस खाणं चालूच ठेवलं तर कडे तुमची वाट बघत आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. अशा प्रकारे जी काही आपण पाप कर्म करतोय जीवनात त्याचे अत्यंतिक फळ काय आहे, नरक. पण त्या यातना संपल्यानंतर पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चक्र सुरूच राहतं. पुण्यकर्म करायला हरकत नाही, पण पुण्यकर्म केल्यामुळे मुक्ती मिळणार नाही. पाप कर्म करूच नाही, कारण पाप कर्माची फळं वाईटच असणार, ती चांगली असू शकत नाहीत. आणि तिसरा विषय अकर्म. अकर्म म्हणजे केवळ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेलं कार्य. याविषयी आपण उद्या काय करणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. खूप सुंदर विषय उद्याचा. तर प्रश्न हा आहे की चांगल्या कर्माचं चांगलं फळ आणि वाईट कर्माचं वाईट फळ, तर हे सत्य आहे, हा नियम आहे. तर अजून एक प्रश्न शिल्लक राहिलाच आपला, कोणता? चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात आणि वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी का घडतात? इतकं वाईट पाप कर्म करून पण तो गाडीतनं फिरतोय, अतिशय जीवनाची मजा लुटत आहे, आणि आम्ही इतकं चांगलं पुण्यकर्म करतोय, चांगलं वागतोय, तरी आमचं वाईट होतंय. तर हा प्रश्न भाविकांना अतिशय सतावणारा काय प्रश्न आहे. या प्रश्नाचं आता आपण उत्तर पाहूया पुढच्या 10-15 मिनिटात. तर हे सत्य आहे की चांगल्या कर्माचं चांगलंच फळ आणि वाईट कर्माचं वाईटच फळ.
पण कर्माचे अनेक सिद्धांत आहेत, एकच नाही. दुसरा सिद्धांत सांगतो कर्माचा, की एखाद्या कर्माचं फळ तुम्हाला केव्हा मिळेल हे त्या कर्माच्या स्वरूपावर आणि परिस्थितीवर काय असतं, अवलंबून असतं. समजतं मी काय म्हणतो? एखाद्या कर्माचं फळ तुम्हाला केव्हा मिळेल हे त्या कर्माच्या स्वरूपावर आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. मी काही उदाहरण देतो. समजा तुम्ही रस्त्यावरून चाललेले आहात आणि एका स्कूटर स्वारशी तुमची धडक झाली आणि कुणाची चूक आहे हे लक्षात न घेता तुम्ही लगेचच त्याला एक थप्पड मारली, तर हे अशा प्रकारचं कर्म आहे जिथे लगेचच फळ मिळण्याची दाट शक्यता आहे की नाही? आणि समजा तो गुंड असेल मोठा शक्तिशाली, तर एकच थप्पड नाही, मग तुम्हाला शर्ट फाटेपर्यंत मारणार तो. काय गुंड आहे तो, अगोदरच क्रिमिनल माइंडेड आहे. त्याला जर थप्पड मारली म्हणजे त्याचा क्रोध जो आहे त्याचा चांगलाच फटका आपल्याला बस शकतो. इन्स्टंट रिॲक्शन म्हणतो, लगेच चूक केल्याने लगेच तुम्हाला काय मिळालंय, त्याची रिॲक्शन मिळाली. पुढचं उदाहरण, तुम्ही एका लग्न समारंभात गेलेले आहात आणि खूप सुंदर भोजन आहे आणि तुम्ही दाबून खाल्लं. दाबून म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, अतिशय दाबून म्हणजे खूप खाल्लं. तर कोणतं कर्म केलं तुम्ही? दाबून खाण्याचं कर्म केलं. घरी जाऊन झोपलात, 8 तास गेले आणि सकाळी उठल्यानंतर पोटात आवाज येऊ लागतात, कुर 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 कुर, आणि समजतं पोट माझं बिघडलेलं आहे. कर्म किती तासांपूर्वी केलं? 8 तासांपूर्वी. पण त्याचं फळ केव्हा प्रकट होत आहे? 8 तासांनंतर. कारण त्या कर्माचं स्वरूपच तसं आहे की त्याला किती तास जावे लागतात? पोट बिघडायला 8 तास जावे लागतात, है की नाही? पुढचं उदाहरण, समजा तुम्ही विद्यार्थी आहात कॉलेजमध्ये आणि तुम्ही परीक्षा दिली, पेपर सोडवले. कोणतं कर्म केलं तुम्ही? पेपर सोडवण्याचं काय केलं? कर्म केलं. आणि त्याचं अपेक्षित फळ म्हणजे काय आहे? रिझल्ट, निकाल केव्हा मिळतो? 1 महिना, 2 महिने, होय की नाही? तुम्ही दंगा नाही करू शकत, मी माझं कर्म आत्ता केलेलं आहे आणि आत्ताच्या आत्ता मला रिझल्ट पाहिजे. काय मी कर्म केलंय ना माझं? तुम्ही किती दंगा घातलात, सॉरी, त्या कर्माचं फळ म्हणजे रिझल्ट किती महिन्यांनी मिळतो तुम्हाला? 1.5 किंवा 2 महिन्यांनी. कारण अधिकारी व्यक्तीने ठरवलेच आहे की रिझल्ट मिळण्यासाठी एक प्रक्रिया आहे, बरोबर आहे? ते पेपर तपासायला जाणार, तपासून युनिव्हर्सिटीमध्ये परत येणार आणि खूप मोठी प्रक्रिया आहे. आणि शेवटी रिझल्ट काय होतो? बाहेर पडतो, घोषित केला जातो. म्हणजे या कर्माचं फळ मिळण्यासाठी किती वेळ वाट पाहावी लागते तुम्हाला? 1.5 ते 2 महिना, बरोबर आहे? काही पती पत्नी असतात, काही वर्ष एन्जॉय करतात, मग त्यांना इच्छा होती की आता आपल्याला बाळ पाहिजे एक, आणि बाळाला प्राप्त करण्यासाठी ते एकत्र येतात आणि गर्भदान संस्कार करतात, समागम करतात आणि प्रेग्नन्सी राहते. मग त्यांनी कर्म केलेलं आहे. कोणतं? गर्भदान संस्काराचं काय केलेलं आहे? कर्म केलेलं आहे. कोणत्या फळाच्या अपेक्षेनं? बाळ. पण केव्हा मिळतं बाळ? तुम्ही दंगा नाही करू शकत, मी माझं कर्म आत्ता केलेलं आहे, आत्ताच्या आत्ता बाळ पाहिजे काय मला? आत्ता कर्म केले लगेच फळ पाहिजे, यू कॅनॉट से. हे अशा प्रकारचं कर्म आहे, त्याचं फळ प्राप्त होण्यासाठी किती वेळ वाट पाहावी लागेल तुम्हाला? किमान 9 महिने. अगोदर आलं तर प्री मॅच्युअर म्हणतात त्याला, होय की नाही? 9व्या महिन्यानंतर आलेलं बरं असतं, मग ते सशक्त असतं, बरोबर आहे? ते कर्म जरी 9 महिन्यापूर्वी केलं असेल तर त्या कर्माचं स्वरूपच असं आहे की त्याचं फळ किती महिन्याने मिळणार तुम्हाला? 9 महिन्याने मिळणार. तुम्ही किती दंगा केला तर काय फायदा नाही. त्याचप्रमाणे समजा एक गुंड आहे, त्याने एका तरुण युवकास मारहाण केली, त्यानं कर्म केलेलं आहे, पण तो तरुण युवक सध्या प्रतिकार करण्याच्या स्थितीमध्ये नाही, कारण त्याच्याकडे तेवढं धाडस पण नाही आणि पुरेसं मनुष्यबळ देखील नाही. पण हा जो तरुण युवक आहे त्याच्या हृदयात बदल्याची आग जी आहे ती कायम असते आणि त्याच्यामध्ये पुढे खूप धाडस येतं आणि खूप मनुष्यबळ येतं. शिवा बनतो तो आणि एके दिवशी काय करतो? भर चौकामध्ये त्या गुंडाचा खून करतो, चाकूनं वार करून. त्या गुंडानं कर्म किती दिवसांपूर्वी केलं होतं? 10 वर्षांपूर्वी. आणि फळ केव्हा मिळत आहे? 10 वर्षांनंतर ते अनुकूल वातावरण निर्माण झालं तेव्हा त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं, बरोबर आहे? काही लोक सतत तंबाखू सेवन करतात, दररोज नियमितपणे तंबाखू खातात. ते कोणतं कर्म करतायत? कोणतं कर्म? तंबाखू खाण्याचं कर्म करतायत. मग 25-30 वर्ष गेल्यानंतर काय होतो? कॅन्सर. तोंडात तंबाखू टाकल्या टाकल्या कॅन्सर होत नाही,
कॅन्सर पाहिजे असेल किती वर्ष तंबाखू खा? 20-25 वर्षे खात राहा तंबाखू, नो प्रॉब्लेम. 25 वर्षांनंतर काय होईल? त्याला कॅन्सर होईल. मग काही लोक म्हणतात आमचे आजोबा मरेपर्यंत तंबाखू खात होते, त्यांना कॅन्सर झाला नाही. तर पुढच्या जन्मात तंबाखू न खाताच त्यांना काय होईल? कॅन्सर होईल. ते कोणत्या कर्माचं फळ आहे? मागच्या जन्मात भरपूर तंबाखू खाल्ल्याचं काय ते फळ आहे. मग ते गोंधून जाते, असं कसं काय मला कॅन्सर का झाला? हा, कर्माचे नियम अतिशय काय आहेत? गहन आहेत. समजतंय? त्याचप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवा अथवा नाही ठेवा, काही कर्म इतकी जटिल आणि गुंतागुंतीची असतात की त्याचं फळ एका जन्मात मिळू शकत नाही. ते जन्म पुढच्या जन्मात, त्या कर्माचं फळ पुढच्या जन्मात पण मिळू शकतं. एखाद्या कर्माचं फळ 10 जन्मानंतर पण मिळू शकतं. एखाद्या कर्माचं फळ 50 जन्मांतर देखील मिळू शकतं किंवा 100 जन्मांतर देखील मिळू शकतं. ते कशावर अवलंबून आहे? त्या कर्माच्या स्वरूपावर आणि परिस्थितीवर काय आहे? अवलंबून आहे. समजतंय? एक सगळीच कर्म एका जन्मात त्याची आपल्याला फळं मिळू शकत नाही. मगाशीच मी चर्चा करत होतो, समजा एखाद्या व्यक्तीनं 100 लोकांचे खून केले, तर या जगामध्ये न्यायालय त्याला जास्तीत जास्त शिक्षा काय देऊ शकतं? फाशी. किती वेळा? 2दा? एकदाच ना? पण त्यानं मर्डर किती केलेत? 100 खून केल्यानंतर एकदाच फाशी दिल्यामुळे त्याच्या कर्मातून त्याची मुक्तता होत नाही. म्हणजे या जगातलं न्यायालय जे आहे ते अचूक न्याय देऊ शकत नाही. मग सुप्रीम कोर्ट कुठे आहे? यमराज. तिथे जेव्हा त्या आत्म्याला घेऊन जातात त्याला 100 जन्म घ्यावे लागतात आणि 100 जन्मात त्याची काय होणार आहे? हत्या होणार त्या आत्म्याची, म्हणजे शरीराची त्याच्या. आणि त्यानंतर त्या कर्मातून तो काय होऊ शकतो? मुक्त होऊ शकतो. 100 खून करायचे आणि एकाच फाशीद्वारे फिट अँड फिट होत नाही. बरोबर आहे? 100 वेळेला एकतर त्याचा खून होईल, कधी खून होईल, कधी फाशी होईल, कधी खून होईल. अशा प्रकारे काय होईल? तो त्या कर्मातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे जो हट्ट आहे लोकांचा, नाही याच जन्मात कर्माची फळं मिळाली पाहिजेत, हे नॉनसेन्स आहे, फालतूपण आहे, हे अज्ञान आहे. एखाद्या कर्माचं फळ आपल्याला पुढच्या जन्मात देखील मिळू शकतं. आणि महाभारतामध्ये सुंदर कथा आहे. तुम्हाला माहिती आहे, कौरव आणि पांडव यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं. बरोबर आहे? आणि या युद्धामध्ये पराभव कोणाचा झाला? कौरवांचा. एकट्या भीमानं 100च्या 100 कौरवांना ठार मारलं. आणि त्यामुळं धृतराष्ट्र जो आहे त्याच्या हृदयाला प्रचंड दुःख झालं. तुम्ही कल्पना नाही करू शकत. एखाद्या आदर्श माता आणि पित्याच्या जीवनात सर्वात मोठं दुःख काय शकतं? त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या तरुण पुत्राचा काय होणं? मृत्यू होणं. आणि एक नाही, 2 नाहीत, किती? 100 पुत्र. आणि धृतराष्ट्र आसक्त होता कुणाला? आपल्या पुत्रांना. मोहग्रस्त होता तो. इतक्या वेदना त्याच्या हृदयाला झाल्या. त्यांनी श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की या जन्मात मी असं कोणतं पाप केलंय कृष्णा की त्याचं इतकं वाईट फळ मला भोगायला मिळतंय? आणि त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतात की हे या जन्मातील कर्माचं फळ नाही आहे. तुला तुझे मागचे जन्म आठवत नाहीत, पण मला तुझे सगळे मागचे जन्म आठवतात, कारण मी भगवंत आहे. तू 50 जन्मा अगोदर एक राजा होतास आणि विनाकारण एका पक्षाच्या घरट्यात तू बाण चालवले होतेस. आणि त्या बाणाच्या शक्तीनं ती 100 पिल्ली होती पक्ष्यांची, ती जळून काय झाली होती? भस्म झाली होती. आणि ती पक्षी नाही, तिचा तुला शाप लागलेला आहे की तुझ्या देखील जीवनपणी 100 मुलांचा मृत्यू तुला काय करावं लागेल? सहन करावं लागेल. मग लगेच पुढच्या जन्मात का नाही मिळालं हे फळ? 50 जन्म का जावे लागले? पण पुत्र प्राप्ती होणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी पुण्य कर्म करावं लागतं. 100 पुत्रांची प्राप्ती करण्यासाठी 50 जन्म त्याच्या हातून काय घडलं? पुण्य कर्म घडलं. आणि त्या पुण्याचं फळ काय मिळालं त्याला? 50 जन्मानंतर 100 पुत्र प्राप्त झाले. आणि मग त्या कर्माचा काय झाला? निकाल लागला. 100 पुत्र ठार मारले गेले. गहना कर्मोन गती. कृष्णगिरे सांगतात कर्माची गती समजणं अतिशय गहन आहे. जितकं शक्य आहे तितकं आपण समजू शकतो, पण एका स्तरावर आपण कर्माची गती 100% आपण समजू शकत नाही. कारण अतिशय सूक्ष्म प्रकारे प्रकृती काय करत आहे? कर्म आणि कर्मफळांचं नियोजन करत असते अचूक प्रकारे. कुणी यातून मुक्त होऊ शकत नाही.
तर हा जर विषय आपण मान्य केला अशा प्रकारे तर आपल्याला समजू शकतं की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतो. आत्ता चांगलं कर्म करत आहे पण अचानक त्या जीवनात काय येत आहे, वाईट घटना घडत आहे. म्हणजे हे त्यानं केलेल्या कुठल्या तरी पूर्वजन्मीच्या पापकर्माचं काय फळ आहे, ते आत्ता काय झालेलं आहे, प्रकट झालेलं आहे. पण म्हणून त्यानं चांगलं कर्म करणं कधी बंद करू नये. जरी चांगलं कर्म करताना वाईट घटना घडल्या तरी चांगलं कर्म करणं त्यानं चालूच ठेवलं पाहिजे. कारण आत्ता जे चांगलं कर्म तो करत आहे त्याचं चांगलं फळ त्याला निश्चित मिळणार. एक तर लगेच मिळेल, किंवा 8 तासांनी मिळेल, किंवा 2 महिन्यांनी मिळेल, किंवा 9 महिन्यांनी मिळेल, किंवा 10 वर्षांनी मिळेल, किंवा 30 वर्षांनी मिळेल, किंवा पुढच्या जन्मात मिळेल. पण चांगल्या कर्माचं चांगलं फळ निश्चित मिळणार. बऱ्याचदा काय होतं, लोक चांगल्या मार्गाने जात असतात, वाईट घटना घडतात, ते इतके गोंधळून जातात की ते म्हणतात की चांगलं वागून पण वाईटच होतंय, तर आपण आता वाईटच वागूया, आणि वाईट मार्गाला जातात आणि पुन्हा पाप कृत्य करण्यामध्ये काय होतात, मग्न होतात. पण त्याची पुन्हा फळं त्यांना भोगावीच लागतात. बरोबर आहे. आणि वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या घटना का घडतात, आत्ता ते पाप कर्म करतायत वाईट, पण चांगल्या घटना घडतायत म्हणजे कुठल्या तरी पुण्यकर्माचं फळ त्यांच्या जीवनात काय होत आहे, सध्या प्रकट होत आहे. पण आत्ता जे ते पाप कर्म करतायत त्यातून त्यांची सुटका, त्या पाप कर्माचं फळ त्यांना भोगावंच लागेल. आत्ता भोगावं लागेल, किंवा 9 महिन्यांनी, 10 वर्षांनी, पुढच्या जन्मात, 10 जन्मानंतर. पण आत्ता जे कर्म करतायत त्या कर्माच्या कचाट्यातून त्यांची सुटका होऊ शकत नाही. कर्म झालं, ऍक्शन झालं म्हणजे रिॲक्शन तयारच आहे. फक्त अनुकूल वेळ आल्यावर ती रिॲक्शन काय होते, जीवनामध्ये प्रकट होते. बरोबर आहे. म्हणून आपण चांगलं कर्म करणं जे आहे हे कधी बंद करू नये. आपण कायम चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि म्हणून उदाहरण दिलं आहे कणगीचं. तुम्हाला ते शेतकरी जे असतात ते धान्य कशात साठवतात, कणगीमध्ये. वरून धान्य ओतलं जातं आणि खालून धान्य बाहेर काढलं जातं. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना कुचकं धान्य घातलेलं आहे, कशामध्ये, कणगीमध्ये. त्यानंतर तो पुन्हा चांगलं धान्य घालतो, पुन्हा कुचकं धान्य घालतो, आणि सध्या वरून तो चांगलं धान्य घालत आहे आणि त्याच खालून धान्य देखील बाहेर काढत आहे. कुठलं धान्य बाहेर निघतं, कुचकं धान्य बाहेर निघतं. मग तो म्हणते मी सध्या चांगलं धान्य घालत आहे, कुचकं धान्य कसं काय बाहेर येते. साहेब तुम्हीच ते कुचकं धान्य पहिला घातलेलं आहे, ते आता काय होतंय, बाहेर जाय. सध्या चांगलं धान्य घालताय पण पहिला कुठलं धान्य बाहेर पडताय, कुचकं धान्य बाहेर पडताय. तसंच कोणी म्हणत असेल मी इतकं चांगलं कर्म सध्या करत आहे तरी माझ्या जीवनात वाईट घटना का घडतायत. तुमचं कुठलं तरी कुचकं कर्म आहे त्याचं आता फळ काय होत आहे, प्रकट होत आहे. आणि हे जर तुम्ही मान्य नाही केलं तर मग तुम्ही कुठल्याही प्रश्नांची उत्तर या जगात शोधू शकणार नाही की असं का घडतंय. एक जन्मतःच श्रीमंत कुटुंबात जन्म घेतो आणि एक जन्मतःच काय असतो, गरीब कुटुंबात जन्मतो. एक जन्मल्यानंतर हॉस्पिटलमधून घरामध्ये कसा जातो, अतिशय अत्याधुनिक कारमधून एसी लावून तो घरी जातो. आणि एक छोटं बाळ आहे जन्मल्यानंतर रिक्षातून धडधड कुठं जातं, झोपडपट्टीमध्ये जातं. असं का, याचं एकच उत्तर आहे, कर्म. गत जन्मातील कर्मानुसारच आपल्याला विशिष्ट कुटुंबामध्ये जन्म मिळतो. आणि आपल्या जीवनात जी काही सुख येतात ती आपल्या पुण्यकर्मांची काय असतात, फळं असतात. आणि आपल्या जीवनात जी काही दुःख येतात ती आपल्याच पापकर्मांची काय असतात, फळं असतात. आपल्या सुखांसाठी आणि आपल्या दुःखांसाठी भगवंत हे कसल्याही प्रकारे जबाबदार नाहीत. आपल्या सुखदुःखांसाठी आपलीच कर्म काय असतात, जबाबदार असतात. आणि हे कर्माचं विज्ञान जाणणं खूप महत्वाचं आहे. जरी जीवनात वाईट घटना घडल्या त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही. त्या वाईट घटनांना आपण आपल्याच कर्माची फळं समजून त्यांना सहन करायला शिकलं पाहिजे. बरोबर आहे. आणि चांगलंच कार्य आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पियर प्रेशर, समाजाच्या दबावाखाली येऊन आपण पापकृत्य करण्याची गरज नाही. समाजाच्या प्रवाहाबरोबर आपण जाऊन पापकृत्य करण्याची गरज नाही. कारण पापकृत्य केलं ना त्याची रिॲक्शन 100% आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात, याचं उत्तर एकदम सोपं आहे की आपल्याच कर्माचं फळ हे आपल्या जीवनात प्रकट होत असतं, आत्ताचं किंवा मागचं.
काही कर्माची फळ इन्स्टंट असतात, लगेच मिळतात. अभ्यास केला नाही, नापास झाला, लगेच त्याच वर्षी लगेच. पण काही कर्म असे असतात की त्याचं फळ 5 जन्मानंतर देखील मिळू शकतं. आणि हे सत्य स्वीकारायला कदाचित कठीण असेल सुरुवातीला तुम्हाला, पण जसे तुम्ही खोल अभ्यास कराल भक्तीचा, हे सत्य आहे याचा साक्षात्कार तुम्हाला होईल. यातली कुठली गोष्ट खोटी नाही, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. स्वतः भगवंत कर्माचं विज्ञान गीतेमधून आपल्याला सांगतायत. आपण जीवनामध्ये कसा व्यवहार केला पाहिजे याचं ज्ञान गीतेमध्ये सांगितलं आहे. आपण कसंही स्वैराचारी अनियंत्रित जीवन जगू शकत नाही, आणि तसे जीवन जगलो आपण, फॉर एव्हरी ऍक्शन रिॲक्शन, त्याच्या प्रतिक्रिया भोगाव्याच लागणार. तुम्ही भगवंतांचे कायदे मोडले, कायदे मोडले म्हणजे शिक्षाही होणार. इव्हन या जगात देखील सरकारचे कायदे आपल्याला पाळावेच लागतात. जर कायदे मोडले, आपण कायद्यांचं उल्लंघन केलं, तर त्याची शिक्षा भोगावीच लागते. तर वेदशास्त्र म्हणजे काय आहेत? भगवंतांचे कायदे आहेत की मनुष्य शरीरात आपण कसं कार्य केलं पाहिजे आणि कसं कार्य केलं नाही पाहिजे याचं ज्ञान कशामध्ये दिलं आहे? शास्त्रामध्ये. शास्त्राला अंधश्रद्धा समजून तुम्ही ते फेकून दिलं आणि तुम्हाला जसं पाहिजे मनाच्या लहरी खातीर काहीच आपण कार्य करत राहिलो, तर त्याचे दुष्परिणाम हे निश्चितपणे आपल्याला मिळणारच. आणि अज्ञान हे काही कारण होऊ शकत नाही. एखाद्या लहान मुलानं विस्तामध्ये हात घातला तर विस्ता विचार करत नाही की हे बालक अज्ञानी आहे, त्याला भाजायला नको. हात घातला विस्ताव तर भाजणारच. तसे कर्माचे नियम जर तुम्ही त्याचे उल्लंघन केलं चांगल्या नियमांचं, तर त्याच्या रिॲक्शन्स ह्या मिळणारच. यू कॅनॉट ब्रेक लॉज, यू कॅन ब्रेक युअर सेल्फ अगेन्स्ट लॉज. आपण कायदे कधी मोडू शकत नाही. कायदे तसेच असतात कायम. आपण स्वतःला कायद्यांविरुद्ध काय करतो? मोडून घेतो. आपण कायदा मोडतो आणि त्याच्या रिॲक्शन्स आपल्याला भोगाव्याच लागतात. विशेषतः या जगातले कायदे शिथिल असू शकतात. इथं ब्राईब, इथे लाच देऊन तुम्ही सुटू शकता. पण भगवंतांचे कायदे जे आहेत ते अतिशय कठोर आहेत. यमराजांचे कायदे अतिशय काय आहेत? कठोर आहेत. तिथे कुणीही लाच घेत नाही. प्रयत्न केला तर डबल शिक्षा. थोडे पैसे फाट आणखी एक. तिथे लाच देण्याचा प्रयत्न करतो. लाज वाटते तुला, एक तर चूक केल्यास गप शिक्षा भोग काय, अशी स्थिती असते तिथे. आणि त्यामुळे शक्यतो जितकं शक्य आपण जीवनात पाप कर्म करणं काय केलं पाहिजे? टाळलंच पाहिजे. पुण्यकर्म देखील करताना सावध राहायला पाहिजे. पण गीतेमध्ये सर्वात महत्वाचा विषय तिसरा, तो म्हणजे अकर्म. आपण अकर्म करायला शिकलं पाहिजे. अकर्म म्हणजे काय? भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेलं कार्य. कृष्ण गीतेमध्ये सांगतात, यत करोषी यदश्नाशी यत जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदार्पणम. कृष्ण गीते सांगतात, यत करोषी, तुम्ही जे काही करता, यदश्नाशी, जे काही खाता, जे काही यज्ञ हवन करता, जे काही दान करता, जे काही तप करता, तत् कुरुष्व मद अर्पणम, ते सर्व तुम्ही काय करा? मला अर्पण करा, माझ्या संतुष्टी प्रित्यर्थ करा. का? असं कर्म केल्यामुळेच तुम्ही कर्मबंधनातून काय होऊ शकता? मुक्त होऊ शकता. आपण एखादं कार्य जेव्हा भगवंताच्या संतुष्टीसाठी करतो, त्यावेळी त्या कार्याची प्रतिक्रिया जी आहे ती कुणाला लागू पडते? भगवंतांना लागू पडते, तुम्हाला नाही. कारण ते कार्य तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलंच नाही. ते कुणासाठी केलंय? भगवंताच्या प्रसन्नतेसाठी तुम्ही ते कार्य केलंय. मग त्याच्या तथाकथित ज्या प्रतिक्रिया त्या कोण स्वीकारतं? भगवान स्वीकारतात. मग त्या कर्माची प्रतिक्रिया तुम्हाला भोगावी लागत नाही. अशा प्रकारे आपण जर कला शिकलो एका निष्णात भक्ताकडून की कसं आपण प्रत्येक कार्य कोणासाठी करायचं? भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, भक्तिमय कार्य, तर आपण कर्मशः या क्रिया आणि प्रतिक्रियाचे जे जंजाळ आहे, कर्मबंधन आहे, त्यातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून गीतेमध्ये कृष्ण एका श्लोकात सांगतात, यज्ञार्थात कर्मण्योन्यत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. याचा अर्थ मी वाचतो, श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर
आणि या प्रकारे तू नेहमी कर्म बंधनातून मुक्त राहशील. अकर्म म्हणजे फळाची आसक्ती न ठेवता केवळ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेलं कार्य. आणि विशेषतः भगवंताचा महान भक्त जो असतो तो या जगातील तथाकथित सुखांमुळे किंवा तथाकथित दुःखांमुळे कधी विचलित होत नाही. तो जीवनाच्या सर्व स्थितीमध्ये नेहमी भगवंताचीच सेवा करत राहतो. भगवंताच्या संतुष्टीसाठीच तो कार्य करतो. या जगातील सुख आणि दुःखामुळे तो जास्त प्रभावित न होता तो जीवनाच्या सर्व दशेमध्ये भगवंतांचीच भक्ती करतो. भक्ती करणं हे सर्वोच्च काय आहे? अकर्म आहे असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. एक सुंदर कथा मी सांगतो की एका भक्ताची मानसिकता कशी असते. एक शेतकरी असतो जो भगवंताचा महान भक्त असतो. एके दिवशी त्याचा मुलगा 4 घोड्यांना घेऊन रानामध्ये जातो, जंगलामध्ये चरायला घेऊन, आणि त्याचे 4ही घोडे काय होतात? हरवतात. आणि ही बातमी गावकऱ्यांना समजते आणि गावकरी शेतकऱ्याकडे येतात आणि म्हणतात, अरा शेतकरी दादा, तुझ्या जीवनात अतिशय वाईट घटना घडली बघ. 4च घोडं होते आणि ते बी काय झाले? गायब झाले, नाहीसे झाले. किती वाईट घटना घडली. शेतकरी शांतपणे म्हणतो, बाबांनो, ही घटना चांगली आहे की वाईट आहे कुणास ठाऊक. केवळ भगवंतांनाच ठाऊक आहे की माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. मी कसं ठरवणार? मग शेतकरी मित्र म्हणता, अरे तुझे घोडे हरवले ही वाईटच घटना की, त्यात चांगल्याने काय असू शकतंय? तो म्हणतो कुणास ठाऊक, भगवंतांना ठाऊक आहे. हे 4 जे हरवलेले घोडे आहेत त्यांचे 25 जंगली घोड्यांची मैत्री होते आणि त्या 25 घोड्यांना घेऊन पुन्हा कोणाकडे येतात? ते शेतकऱ्याकडे. मग शेतकऱ्याकडे किती घोडे होतात? 29. पुन्हा बातमी गावात पसरते आणि सगळे शेतकरी मित्र जे आहेत ते शेतकऱ्याला येऊन भेटतात. वा वा, शेतकरी दादा, काल घडलेली घटना चांगलीच होती. घोडे हरवले ते चांगलं झालं. त्यामुळे 4चे किती घोडे झाले तुमच्याकडे? 29. तो आता गावातील सर्वात श्रीमंत शेतकरी आहेत, तुझ्याकडे सगळ्यात जास्त घोडे आहेत. आणि शेतकरी अतिशय शांतपणे म्हणतो, बाबांनो, ही घटना चांगली आहे की वाईट आहे कुणास ठाऊक. केवळ भगवंतांनाच ठाऊक आहे की माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे. शेतकऱ्याचे मित्र म्हणतात, हा अरे ही घटना चांगलीच की, यात आणि वाईट काय असणार? कुणास ठाऊक. मग पुढे काय होतं? शेतकऱ्याचा तरुण मुलगा त्या जंगली घोड्यांना प्रशिक्षण देत असताना एक घोडा उधळतो आणि हा मुलगा उंच उडून दगडावर आपटतो आणि त्याचा एक पाय काय होतो? तुटतो. कायमसाठी तो काय बनतो? लंगडा बनतो. आणि मग पुन्हा शेतकऱ्याचे मित्र येतात, अरा अतिशय वाईट घटना घडली बघ. एकुलता एक मुलगा कायमसाठी काय झाला? लंगडा झाला. काय करायचे 25 घोडे घेऊन? मुलगा कायमचा लंगडा झाला. अतिशय वाईट घटना घडली. शेतकरी पुन्हा शांतपणे म्हणतो, बाबांनो, ही घटना चांगली आहे की वाईट आहे कुणास ठाऊक. केवळ भगवंतांनाच ठाऊक आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. मी कसं काय ठरवणार? कसला बाप आहेस तू? मुलाचा पाय तुटला ही वाईटच घटना की, त्यात चांगल्याने काय असणार आहे? तो कुणास ठाऊक, भगवंताला ठाऊक आहे. आणि त्या राज्यावर परकीय सैन्याचं आक्रमण होतं आणि राजाकडे सैन्यबळ कमी असल्यामुळे तो जबरदस्तीने काय करतो? सर्व गावातील तरुण जी मुलं आहेत त्यांना युद्धावर घेऊन जातो आणि त्या युद्धामध्ये शेतकऱ्याच्या गावामधील सगळी तरुण मुलं ठार मारली जातात. पुन्हा शेतकऱ्याचे मित्र येतात शेतकऱ्याकडे, तुझ्या मुलाचा पाय तुटला ना, ती चांगलीच घटना होती. आणि त्या गावात एकच तरुण युवक जिवंत असतो, तो म्हणजे हा जो लंगडा मुलगा आहे. कारण तो लंगडा असल्यामुळे त्याला युद्धावर घेऊन जात नाही राजा, त्याला सोडून जातो. आम्ही सगळे निपुत्रिक झालेले आहोत, तू एकच मात्र शेतकरी आहेस, तुला पुत्र आहे. किती चांगली घटना आहे. शेतकरी शांतपणे म्हणा बाबांनो, ही घटना चांगली आहे की वाईट आहे कुणास ठाऊक. केवळ भगवंतांनाच ठाऊक आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. मी कसं काय ठरवणार? अशी कथा ती लांबच जाते पुढे.
पण या कथेचं तात्पर्य काय आहे की जो भगवंतांचा प्रामाणिक भक्त आहे, जो भगवंतांना शरणागत आहे, तो जीवनात येणाऱ्या तथाकथित चांगल्या आणि वाईट घटनांमुळे विचलित होत नाही. तो दुःखांना काय करतो, विशेषतः सहन करतो. आणि कृष्णाने गीतेमध्ये हाच उपदेश दिलेला आपल्याला आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास ताम स्थितिक्षस्व भारत. हे अर्जुना, या जगातील सुख आणि दुःख ही शीत उष्ण, शीत म्हणजे हिवाळा, उष्ण म्हणजे उन्हाळा, या ऋतूंप्रमाणे बदलणारे आहेत. बरोबर आहे? मग तू काय कर, या सुखदुःखांना प्रक्षुब्ध न होता ताम स्थितिक्षस्व भारत, त्यांना तू सहन करायला शिक. कृष्णाने गीतेमध्ये अतिशय मोलाचा सल्ला आपल्या सर्वांना दिलाय. आपल्या जीवनात जी काही सुख येतील, जी काही दुःख येतील, त्यांना आपण काय केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे, आपल्याच कर्माची फळ समजून. सुखाला सहन करणे म्हणजे काय, सुखामुळे जास्त भारावून जायचं नाही. कारण थोड्या दिवसांनी काय येणार आहे, हिवाळा संपल्यावर उन्हाळा आहेच, परत दुःख येणार आहे. आणि दुःखांमुळे जास्त विचलित व्हायचं नाही, कारण काही दिवसांनी पुन्हा काय येणार आहे, सुख येणार आहे. असं समजून दोघांनाही तुम्ही काय केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. आणि सुख येऊ दे जीवनात किंवा दुःख येऊ दे, सर्व स्थितीमध्ये आपण भगवंताची भक्ती चालूच ठेवली पाहिजे. आपल्या जीवनात जरी किती वाईट घटना घडल्या तरी भगवंतावरील आपली श्रद्धा ढळता कामा नाही. बऱ्याचदा काही वाईट घटना घडली की लोकांची देवावरची श्रद्धा काय होते, नष्ट होते. असं का झालं, मी एवढी भक्ती करून माझ्या जीवनात वाईट घटना का घडली. आमचे एक नातेवाईक होते, ते खूप धार्मिक होते आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांची बायको पण खूप धार्मिक होती, दत्ताचीच उपासक होती, दत्तावर खूप श्रद्धा. आणि जेव्हा मृत्यू झाला आमच्या त्या नातेवाईकांचा, त्यांचं नाव होतं आबा. काय होतं, आबा. खूप रडारडी सुरू होती घरात. आबा, आबा उठा की. उठणार कसा आबा, आबा म्हणजे आत्मा शरीर सोडून गेला. मग एक रडता रडता काय म्हटले माहितीये नातेवाईक आमचे, अहो आबा, अहो घोरा की. किती चांगलं घोरत होता तुम्ही. ज्याही घोरत होते त्या सगळे वैतागलेले, काय माणूस घोरतोय. आणि आता म्हणजे अहो घोरा की, हो अहो घोरून तरी दाखवा आबा. आणि मी त्यावेळी गप जप करत होतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आमच्या आबांना चांगली गती द्या भगवंता, ही मी प्रार्थना करतो. सगळी आबा घोरा की, आबा उठा की. आबा घोरू शकत नाही आता हो, पण त्याचा मृत्यू झाला, तो शरीर सोडून गेलेला आहे. तर त्यांच्या पत्नीने इतक्या वेगळ्या शब्दात दत्त महाराजांना निंदा करायला सुरू केली. देवा तू काय केलंस, माझ्या पतीला का ठार मारलंस, माझा संसार तुला बघवला नाही रे देवा. हीच बाई या आयुष्यभर काय करत होती, दत्तांची पूजा. आपल्या पतीचा मृत्यू झाल्यामुळे ती दत्त महाराजांना शिव्या घालायला लागली. म्हणजे थोड्या काळासाठी का असे ना, ती उद्विग्न झाली. आणि तुझी भक्ती करून काय दिलंस रे, मला विधवा केलंस, अशा प्रकारचे वाक्य. म्हणजे त्या व्यक्तीनं कर्माचं विज्ञान जाणलेलं नाही. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. कृष्ण गीतेत सांगतात, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुन्हा जन्म काय निश्चित आहे. जर त्यानं अकर्म केलं नाही, तर त्यानं भक्ती नाही केली, तर पुनरपी जननम पुनरपी मरण हे निश्चित आहे. ऑफकोर्स थोडं दुःख नक्की होणार आपल्याला, आणि झालं पण पाहिजे. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर डोळ्यातनं अश्रू येणार, पण अगदी डोकं आपटून रडण्याची गरज नाही आहे. अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञावादांशी भाससे गतासून गतासूंश नानो शोचंती पंडिता. कृष्ण गीतेत सांगतात, जो खरा बुद्धिमान व्यक्ती आहे तो जीवित किंवा मृत व्यक्तीसाठी कधीही शोक करत नाही. कारण त्याला माहिती आहे की आत्मा शाश्वत आहे, आत्म्याचा कधीही मृत्यू होत. मृत्यू हा फक्त शरीराचा आहे. तर या जगातील सर्वात मोठं भय आपल्याला कशाचं आहे, मृत्यूचा आहे. जर आपण कृष्णाचा संदेश स्वीकारला, आपण जर जाणीव करून घेतली की मी शरीर नसून कोण आहे, आत्मा आहे, तर मृत्यूच्या पण भयातून आपण काय होऊ शकतो, क्रमशः मुक्त होऊ शकतो. आणि कायम आपण आनंदी जीवन जगू शकतो. आणि किती जरी दुःख आले
आपल्याला माहिती आहे की हे माझ्याच कर्माची काय फळ आहेत आणि मी त्याला काय केलं पाहिजे, निमूटपणे सहन केले पाहिजे, त्याच्यावर मात करून पुढे आपली भक्ती चालूच ठेवली पाहिजे. पण ज्या लोकांना कर्माचं विज्ञान माहीत नाही, त्यांची श्रद्धा इतकी कोमल असते, एक वाईट घटना घडली की त्यांची भगवंतावरची श्रद्धा काय होते, ढासळून जाते. लोकांना दुःख नको आहे, कायम काय पाहिजे, सुख पाहिजे. आणि हीच मानसिकता तणावाचं मूळ कारण आहे. या जगात कायम दुःख येणारच हो. हे जग काय आहे, दुःखालयमच आहे. कृष्ण काही फसवत नाही तुम्हाला, त्यांनी पहिला सांगितलंय ज्या जगात तुम्ही आहात ते जग काय आहे, दुःखालय आहे. काय दुःखानं फक्त काय करा, सहन करायला तुम्ही शिका. कोणतरी पाण्यात उडी मारली, बुडून खालीपर्यंत बुडून वर आला आणि जर म्हटलं की हे मी भिजलोच नाही, असं होऊ शकतं कधी? पाण्यात बुडून आल्या सगळं भिजूनच वर येणार. तसं या जगात ज्यानं उडी मारले आणि तो बाहेरून म्हटला हे मला एक पण दुःख नाही, असं होऊ शकत नाही. ज्यानं या जगात उडी मारले भगवंतांना सोडून, त्याला आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैवी ही दुःख येणारच आहे. तुम्ही भक्त असा किंवा अभक्त असा, सर्वांनाच ही दुःख येणार आहे. पण भक्ताचा दुःखांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, वेगळा असतो. तो हे मान्य करतो की एकतर माझ्या कर्माची फळ आहेत किंवा भगवंताची माझ्यावर विशेष काय आहे, कृपा आहे. इतकी दुःख मला भगवंत पाठवत आहेत जेणेकरून या जगाप्रती मला पूर्ण काय आली पाहिजे, अनासक्ती आली पाहिजे आणि भगवंताप्रतीच मला आसक्ती झाली पाहिजे. म्हणून भगवंत मला हे दुःख पाठवत आहे. असं अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून भक्त काय करतात, दुःखांचा जीवनामध्ये सामना करतात, स्वीकार करतात. आणि त्यामुळे ते कधीही विचलित होत नाहीत. ते कायम सर्व स्थितीमध्ये भगवंताची शरणच घेतात. तुम्हाला कदाचित माहित आहे की नाही मला माहित नाही, एका महान भक्तानं श्रीमद भागवतामध्ये एक अतिशय अद्भुत प्रार्थना केली आहे. जी प्रार्थना करण्याची ताकद आपल्या कोणामध्ये कदाचित नाही आहे. आणि ती महान भक्त म्हणजे कुंती महाराणी. तुम्हाला माहिती आहे कुंती महाराणी कोण होती? पांडवांची आई होती. तर कुंती महाराणी श्रीकृष्णांना काय प्रार्थना करताय, एका प्रार्थनेमध्ये म्हणते की हे कृष्ण, हे भगवंता, तुम्ही माझ्या जीवनात फक्त दुःखच पाठवा. का? कारण माझ्या जीवनात जेव्हा दुःख येतं ते माझं तुमच्याप्रती जे स्मरण आहे ते काय म्हणतं, आणखी तीव्र म्हणतं. दुःखामुळे मला खात्री पडते की हे जग काय आहे, दुःखालयम आहे. मग माझी फक्त आसक्ती कोणावर होते, तुमच्यावर होते. म्हणून माझ्या जीवनात तुम्ही फक्त दुःखच पाठवा. अशी क्रांतिकारी प्रार्थना कोणी करू शकेल? आपल्यामध्ये कोणामध्ये गट्स आहेत की उद्या भगवंतासमोर जाऊन म्हणजे हे भगवंता प्लीज प्लीज उद्यापासून माझ्या जीवनात तुम्ही काय पाठवा, दुःख पाठवा. गट्स आहेत का प्रार्थना करण्याची? आणि जरी तुम्ही सगळी ताकद पणास लावून समजा प्रार्थना केलीच, हे भगवंता माझ्या जीवनात उद्यापासून दुःखच पाठवा, आणि ती प्रार्थना लगेच ऐकली भगवंतांतर वाट लागेल. भगवंता मी तसं म्हटलं पण लगेच काय पाठवायची गरज नव्हती की नाही. म्हणजे थोडा अशी आपली मानसिकता आहे. आपल्याला सुख पाहिजे, काय नको आहे, दुःख नको आहे. आणि हेच तणावाचं काय आहे, सगळे मानसिक आजार जे आहेत ते कशा मानसिकतेतून निर्माण होतात की मला कायम सुख पाहिजे आणि काय नको, दुःख नको. आणि हा अपेक्षाभंग जेव्हा होतो तेव्हा मनाला मोठा काय असतो, धक्का असतो. मन कायम सुखाचाच विचार करतं, त्यात दुःख पचवण्याची काय नसते, ताकद नसते. पण जो भगवंताची भक्ती करतो, विशेषतः नियमितपणे नामस्मरण करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्याच्या मनामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती काय होते, निर्माण होते. आणि जीवनातील किती मोठं दुःख तो आध्यात्मिक शक्तीद्वारे काय करू शकतो, पचवू शकतो. पण ही जर तयारी नसेल आपल्या जीवनात तर अचानकपणे जेव्हा दुःख कोसळेल आणि आपली मानसिकता तयार नसेल दुःख पचवण्यासाठी, तर आपण मानसिकदृष्ट्या कायमचं कदाचित खचवू शकतो. आणि म्हणून भक्ती करणं या जगामध्ये काय आवश्यक आहे. तर तुम्ही भक्ती नाही केली, तर तुम्ही तयारी नाही केली, तर अचानक येणारी दुःख जे आहेत, संकट जे आहेत, ते आपलं जीवन काय करू शकतात, उद्ध्वस्त करू शकतात. अगदी शक्तिशाली माणसं देखील काय होतात, एका दुर्घटनेमध्ये कोसळतात. इतकी कोसळतात निराशेमध्ये की ते उठू शकत नाहीत. म्हणून आपण आत्तापासूनच मनाची काय केली पाहिजे, तयारी केली पाहिजे. आणि तयारी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे काय, भगवंताचं नामस्मरण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताचं नाम अतिशय शक्तिशाली आहे आणि भगवंताच्या नामाच्या शक्तीमुळे
आपलं मन देखील आध्यात्मिक शक्तीनं काय बनतं, ओतप्रोत बनतं. आणि मग आपण जीवनातील कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये येते. आणि सर्व स्थितीमध्ये जसे पांडव होते, पांडवांच्या जीवनात मालिकाच आली. कशाची? दुःखांची. तुम्ही पांडवांचं जीवन पहा, एका पाठोपाठ एक दुःख आली. पण या सर्व दुःखांमध्ये कधीही त्यांनी श्रीकृष्णांना दोष दिला, आम्ही तुमचे भक्त आहोत, आमच्या जीवनात असं का? त्यांनी सर्व स्थितीमध्ये श्रीकृष्णांच्या चरणाचा आश्रय सोडला. ते राजवाड्यामध्ये होते किंवा वनवासात होते, सदैव त्यांनी श्रीकृष्णांची काय केली? एकनिष्ठतेनं काय केली? भक्ती केली. आणि त्याचं फळ त्यांना काय मिळालं? ते भगवत धामात परत गेले. तो शेवटचा जन्म होता त्यांचा. ते भगवंताच्या धामात शाश्वतरित्या आनंदी जीवन जगण्यासाठी परतले. तर ही संधी आपल्या सर्वांना आहे बरं का, फक्त पांडवांनाच नाही. तुम्ही देखील श्रीकृष्णांचे महान भक्त बनू शकता आणि आपलं जीवन परिपूर्ण बनवू शकता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आज आपण थांबूया इथे. एखादा किंवा दुसरा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा खूप गडबड असेल तर तुम्ही प्रसादाला पण जाऊ शकता. प्रसाद वाट पाहते तुमची. भगवंताचा महाप्रसाद खाणं हे कोणतं कर्म आहे? अकर्म आहे. प्रसाद म्हणजे खूप शक्तिशाली असं अन्न असतं, म्हणजे भगवंतांना आपण प्रेमानं अर्पण केलेलं असतं. एनी क्वेश्चन आजच्या विषयावर? येस. ओके, ते तुम्ही तिथे बघूनच ऐकते काय? प्रारब्ध म्हणजे काय की गत जन्मात आपण जी काही कर्म केलेली आहेत ती कर्म बीज रूपात असतात. पहिला कोणत्या रूपात असतात? बीज रूपात. आणि अनुकूल वातावरण आल्यावर काय होतात? फ्रक्टिफाय, म्हणजे ते बीज काय होतं? अंकुरित पावतं आणि त्याचा विकास होतो. तशीच आपण जितकी पण प्रत्येक क्षणाला कर्म करतो ती बीज रूपात कुठे असतात? सुप्त मन जे आपलं किंवा हृदय जे आहे, हृदयामध्ये अशी करोडो कर्माची काय असतात? बीज असतात. पण जी बीज अजून काय झालेली नाही आहेत? फलद्रूप झालेली नाही आहेत. आणि मागच्या जन्मातली जी कर्म बीज आहेत त्याची या जन्मात आपल्याला निश्चित काय मिळणार? या जन्मात ती काय होणार असतात? बीज फलद्रूप होणारच असतात. आणि त्याला काय म्हणतो आपण? प्रारब्धानुसार आलेलं दुःख. म्हणजे या जन्मात तुमची काहीच चूक नाही आहे, पण मागच्या जन्मात तुम्ही असं पापकृत्य केलंय, त्या कृत्याचं रूपांतर कशात झालंय? कर्मबीजामध्ये. आणि ते ह्या जन्मात कर्मबीज काय होत आहे? फलद्रूप निश्चित होणार आहे. आणि ते दुःख जेव्हा जीवनात येतं, आता तुम्हाला माझी काहीच चूक नाही असं का घडलं? तर ते काय कशानुसार आलेलं दुःख आहे? ते प्रारब्धानुसार आलेलं दुःख आहे. समजलं तुम्हाला? त्याला प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्ध टाळू कसं शकणार? जेव्हा ते फलद्रूप होणार कर्मबीज ते येणारच. प्रारब्ध टाळू शकतो की नाही? पुढचाच प्रश्न विचारला. ते उद्या सांगणार होतो मी, पण येण्यावर सांगतो आता. कर्माणि निर्दहति किंतु च भक्ती भाजाम गोविंदमादिपुरुषम तमहं भजामि. हरे कृष्ण. ही कोण आहे माहिती आहे? माझी मुलगी आहे गौरांगी. तुम्हाला हरे कृष्ण म्हणायला लागले. म्हणा हरे कृष्ण. तर काय सांगत होतो मी? की ज्यावेळी आपण भक्ती करायला सुरू करतो भगवंताची, कर्मानी निर्दहती किंतुच भक्ती भाजा. ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलंय की भक्ती हे इतकं शक्तिशाली कार्य आहे की आपली सर्व कर्म बीजे काय होतात? भक्तीमुळे जळून काय होतात? खाक होतात. कर्मानी निर्दहती, दहती म्हणजे काय होतात? जळून खाक होतात. सगळी पाप कृत्य देखील भक्तीमुळे काय होतात? जळून खाक होतात. पण पुण्यकर्म देखील जळून काय होतात? खाक होतात. कारण भक्ती ही पुण्य आणि पापाची काय पलीकडे आहे. भक्ती केल्यानंतर तुमचं आयुष्य समजा पुण्यकर्मानुसार 80 वर्ष असेल, तर तुम्ही भक्ती केली तर भगवंत तुमचं 80चं 100 देखील आयुष्य करू शकतात, किंवा 80चं 60 देखील आयुष्य करू शकतात. 60व्या वर्षी पण तुमचा मृत्यू होऊ शकतो. भक्त आपलं जीवन कुणाला अर्पण करतो? भगवंतांना. जेव्हा तुमची इच्छा आहे तेव्हा माझा मृत्यू होते. भक्ती केल्यामुळेच प्रारब्ध काय होतात? जळून खाक होतात. इतर कुठलंही पुण्यकर्म प्रारब्धाला नष्ट करू शकत नाही. म्हणजे मी पाप कर्म करेन, मग पुण्यकर्म करेन, मग पुण्यामुळे माझं पाप काय होईल? नाहीच होईल, असं होत नाही.
पापाचं फळ भोगावंच लागतं, पुण्याचं पण फळ भोगावंच लागतं. पण पाप पुण्य दोन्ही थांबून आपण फक्त भक्ती केली तर सर्व पाप आणि पुण्य जळून काय होतं, खाक होतं. आणि या जीवनात तुम्ही शुद्ध बनता. थोड्याफार रिॲक्शन्स येतात त्या कर्मबीजांची, पण त्याला आपण सहन केलं, कशाची फळं म्हणून, आपल्याच कर्माची. पण आत्ता तुम्ही प्रामाणिकपणे भक्ती केली तर तुम्ही मृत्यूंत पुढे जाणार. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. तुम्ही तुकाराम महाराजांकडून पुढे जाणार, वैकुंठ धामाला जाणार. त्या कर्मांची फळं भोगायला पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागणार. ही भक्तीची काय ताकद आहे. आणि उद्या त्याविषयी आपण सविस्तर काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. उद्या अतिशय सुंदर विषय आहे, गीता अभ्यास वर्गाचा शेवटचा विषय आहे की जर भगवद्गीता हे सत्य आहे तर दैनंदिन जीवनामध्ये गीतेचं आचरण कसं करायचं, हा उद्याचा काय आहे विषय आहे. आनंदी जीवनाचा राजमार्ग. खऱ्या अर्थानं आपल्याला शाश्वत आनंदी जीवन प्राप्त करायचं असेल तर आपण नेमकं जीवनात काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. अतिशय सुंदर विषय आहे उद्या, कुणी चुकवू नका. 3 दिवस ऐकून जर उद्या नाही आला तुम्ही तर तुमचा कोर्स जो आहे तो वाया जाईल. कारण नेमकं आपण परवापासून जीवनात काय केलं पाहिजे हे आपण उद्या काय करणार आहोत, शिकणार आहोत. तर अजिबात नकारात्मक भावनेमध्ये चुकू नका कार्यक्रम. आज जरा नरक लोकांबद्दल मी कडक शब्दात सांगितलं, निराश होऊ नका. तुम्हाला खूप खूप आशा आहेत. तुम्ही भक्ती केली तर सगळी कर्म काय होऊ शकतात तुमची नष्ट होऊ शकतात. ज्याविषयी आपण म्हणजे अकर्माविषयी उद्या डिटेल्समध्ये आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे की बराच वेळ तुम्ही ध्यानपूर्वक प्रवचन ऐकलं आणि आता सुंदर प्रसाद तुमची वाट पाहत आहे. इथेच आपण थांबूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. काही फक्त अनाउन्समेंट्स आहेत की तिथे स्टॉलवर इस्कॉन संस्थेची जी भगवद्गीता आहे ती उपलब्ध आहे आणि अतिशय सवलतीच्या दरांमध्येच आम्ही काय करतो, या भगवद्गीतेची विक्री करतो. आणि श्रील प्रभुपाद स्वामी यांनी लिहिलेली ही भगवद्गीता आहे, जशी आहे तशी, जशी पाहिजे तशी नाही, जशी वाटली तशी नाही, जशी आहे तशी.